ऑर्गॅनिक करप इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज जमीन इतली वायट जायत गेल्या की फुडली पिळगा सोड फुडल्या 10 वर्सांनी देखून जर तो शेतकार परत रोवंक वचत जाल्यार तो जागो आनी परत उरपाचो ना. तूं जेन्ना आपणाचें तोंड ओपन करून उलयना तोपर्यंत तुजें कांयच कामां जावपाक शकना. यंगेस्ट एंटरप्रेन्युअर जावपाक खूब जाणांचें मन आसता किंवा खूब जाणांक जावचें काय दिसता किंवा खूब व्हडली लोक सपनां पळयतात भुरगे. आमी युट्यूबार व्हिडियोज खूब पळयतात की अशें जावता हें जावता स्टेप आसता. एक्चुअली प्रॉब्लम फेस कित्याक जाता कित्याक जो पर्यंत आमकां प्रॉब्लम कळना पळय तो पर्यंत आमी फुडें सरपाक शकना. सो यंगेस्ट एंटरप्रेन्युअराचे प्रॉब्लम्स कितें आसता कारण हें आमकां पयलींच कळत न्हू जाल्यार आमची स्टेप्स पावलां इजी वयतली फुडें घालपाक. सो मेजर प्रॉब्लम्स कितें फेस जाता. खरें म्हणचें म्हणल्यार आयच्या काळार जे फ्रेश दिसता न्ही इज नॉट एक्चुअली फ्रेश because it is full of chemicals, pesticides. जावं electricity जावं आनी कितें they have come to us after so many years because somewhere we knew that we had to conserve them for future generation because we have to know तुमचे युनिक अचिव्हर्स शो ना खूप खूप स्वागत करता. म्हाका एक खुशी भोगता की एक यंगेस्ट फार्मर जो कॉलेज करता करता बाबा फार्मिंगेन बिझनेस करता आनी वेगळ्या प्रकारे करता. म्हळ्यार जशें की डिजिटलाचो हेल्पूय घेवन करता किंवा गोंयभरान जसो बिझनेस आपलो पावयला किंवा पावयता एक ऑर्गेनिक फार्मिंग थ्रू. सो हो फूल बिझनेस आमकां तुमचो एक्सप्लोर करपाक जाय. म्हळ्यार कसो कितें सुरवात जाली हेंची. जशें की तुमी फाटल्या फावटी सांगलेलें की एक तुमी 7वेक आसतना जी सुरवात केल्ली धाकटे आसतना. सो 7वेक आसतना एक्चुअली खेळपाचो टायम एक्चुअली. तुमी त्या टायमासून कशें सुरवात केली किंवा तुमकां मेन हेजो रिजन कितें ती सुरवातीक आमकां सांगपाक जाय. मागीर आमी फूल रिगार्डींग डिस्कस करया की कशी फार्मिंगची सुरवात जाली. नमस्कार, म्हजें नांव क्लेटो फर्नांडीस. तुमकां सांगच्याक म्हणल्यार हांव 7थाक आशिल्लो. ओके. आनी तेन्ना म्हणल्यार फार्मिंगा बद्दल तरी तितलें खबर नाशिल्लें कांय. कारण हांव पणजे रावतां सो सिटी एरियांनी एक पोरसान झाडां बाडां आशिल्लीं ती सोडून तेचे बद्दल कितें अशें शिकप नाशिल्लें. स्कुलान शिकयताले तितलेंच दॅट्स इट. आनी देन तेन्ना म्हाका उगड आसा म्हाजो मामा कोलें ट्रान्सफर जाल्लो पाद्री. सो आतां तेन्ना हॉलिडेयांक म्हणून दिवाळेच्या हॉलिडेयांनी आमी गेल्ले थंय. हांव एकलो गेल्लो आनी पयल्या फावटी पावलो तेन्ना बरी मजा मारली. कोले बरे थंड जागो झाडां बाडां बीन. आतां थंय पावन तेंचे थंय 500 स्क्वेअर मिटर सुमार जागो आहा ओन्ली फॉर फार्मिंग. आनी भाजी पालो बीन ते रोयताले थंय पावन आमी थंय पयलें तेन्ना हांवें नोटीस केलें की अशें भाजी रोयता. तेन्ना म्हाका थंय भुरगे आशिल्ले तेणी आपयलें यो रे म्हणून. हांव गेलो तेन्ना हांव कळ्ळें की थंय कशें फोरे लायता कशें पिकास लावन जमीन फोंडची पडटा. आतीक म्हाका उगड आसा आजुनूय आतीक फोड देखून येयल्ले. सो ह्या तरेन हांवें थंय वचोन एक 4-5 दीस रावन शिकून ते सीड कशी जर्मिनेट जाता. 7वेक आसतना. सो ते सगळे सीड कशी जर्मिनेट जाता द प्रॅक्टिकल नॉलेज म्हणटा ते भाशेन ती हांवें घेतली. ती बीन सगळें सोडून स्टार्टींग एक हांवें केल्लें तेन्ना दॅट वॉज ओन्ली लेडी फिंगर्स थंय आशिल्ले. थंय भेंड्यांनी स्टार्ट केल्लें. आतां थंय पावन आमकां मेन गजाल म्हणटा म्हणल्यार शिकलें सगळें केलें. भायर घरा येता तेन्ना थंय आनी एकलो फादर आशिल्लो फादर थॉमस म्हणून. तेणें म्हाका उगड आसा तो म्हणलो तेणें मुद्दम बाजारान वचोन एक येदें व्हडलें पॅकेट भेंड्याच्या बियांचें घेवन येयल्लो. म्हणलो घे क्लेटो तूं उजार कर. सो ते हांव घरा घेवन येयल्लो ते रोयलें. कशें जाता तें पयलें सगळें करून सुद्दां. आनी आमचे थंय तेन्ना कंपाउंड वॉल नाशिल्लो. सो सुणीं बुणीं अशीं रस्त्या वयलीं सदांच येतालीं. उगड आसा म्हाका इतले बियो बीन बऱ्यो भशेन किल्लून येयल्यो. हांवें सगळें स्टार्टींगसान स्टार्ट केल्लें कोणाची हेल्प घेयनासतना. तण काडिल्लें सगळें केल्लें सारें वारें घालून केल्लें. तेन्ना सगळें करून सुणीं येयलीं एक फावटी वद्देचेर न्हिदोन गेली बिकॉज तेजो टायम आशिल्लो. सो तेणी वद्दे पिड्यार केलें. मागीर आनी एक टायम येयलो की त्या दिसांनी पावस येयलो मदेंच. ते पावसान अर्दे धोपटून गेले आनी. थोडे पूण आनी कितें उरिल्लें तें समथींग अदर हॅपन्ड आनी एक ना एक अशें करून फक्त 2च झाडां उरलीं. येद्दे व्हडले 2च झाडां उरलीं हय. सो ते 2 झाडांनी म्हाका सुमार 10 भेंडे सुमार मेळ्ळें. 10 भेंडे घेवन हांवें कितें करचें
तेंकां मरे मम्मी कडेन दितालो सद्दां हांव. एक 2-2 भेंडे काडटालो तेन्ना आनी ती मम्मा म्हाका म्हणटा ती अजून उगड आसा. म्हणून लागली, "हे 2 भेंडे घेवन आपण कितें करूं काय?" म्हणून. ओके. सो अशा पद्दतीन हांवें स्टार्ट केलें आनी त्या हितून मातशें चिंतन पडलें. म्हणलें 2 भेंडे घेवन मम्मा भाजी करूंक जायना जाल्यार हांवें मातशें चड एक्स्ट्रा हं, एफर्ट घेवन आनीक कल्टिवेट करूंक जाय पडटलें. ॲटलीस्ट आमच्या हं. घरा खातीर उजार करूंक जाता ती भाजी तरी वी कॅन ग्रो आवरसेल्व्हज इन आवर गार्डन. अशे भशेन हांवें स्टार्ट केल्लें. ओके. मागीर ते बिझनेस वाडयलो कसो तुवें? मेजर रोल कितें? कित्याक प्रत्येक बिझनेसान आमी म्हटलें जाल्यार आपूण स्टार्ट केला म्हटलें जाल्यार प्रत्येकाक बॅकबोन आसतातूच. हं, बॅकबोना शिवाय बिझनेस उबो जायत ना. हं, तुमचो बॅकबोन किंवा तुमचें इन्स्पिरेशन कोण तुमकां फुडें व्हरपाक ह्या बिझनेसान? तुमी तेन्ना खूपच धाकटे आसले, हं, की तुमी म्हटलें फक्त प्रॅक्टिकल करताले तुमी. हं. तुमकां फुडें व्हरपाक कोणी हेल्प केली कशी कितें? सो हेल्पा बद्दल पयलीं सद्याक म्हणल्यार त्या टायमार हं, बिझनेस म्हण जाल्यार डिसायड करूंकूच नाशिल्लें. फक्त किचन गार्डनिंग हं, अशें म्हणून स्टार्ट केल्लें. आतां तेन्ना ते 2 भेंडे देखून कशें जावप, केन्ना काडप, कितें करप तें सगळें मामा हं, सांगतालो. आनी तो सांगता ते भशेन करप आशिल्लें आनी मागीर युट्यूबार व्हिडिओ हं, पळोवन हें करून तें करून शिकलो. आतां तितून देखून हांवें म्हज्या घरा म्हजी पोरसांत खूब भाशेच्यो भाजीपालो रोयला. गोंयान जाता तसल्यो, गोंयान जायना हं. तसल्यो देखून खंयच्यान सीड वा सीडलींग हाडून रोवन ओके. ट्राय केल्या. आयज देखून कहल्यो कॅबेज, कॉलीफ्लॉवर सगळें ट्राय केला. ओके, इतले व्हडले वंडरस रिझल्ट कांय येवंक ना, बट ग्रो केला. इतली बारीक प्रॅक्टिकल नॉलेज तेजे बद्दल आसूंक जाय. हं, कशें जाता, केन्ना रोवप, कितले सारें घालप, केन्ना कितें घालप, उदक कितलें जाय. हे सगळे गजाली हांवें नोटीस केल्या, शिकला, मेमोरायज केल्या आणि परत प्रॅक्टिकल करून आय हॅव लिटरली गेन्ड दॅट नॉलेज. आता त्या हितून म्हाजें फुडलें पावल म्हणजे कितें म्हणटा म्हणल्यार मामा सदांच आसतालो. ओके. कितेंय विचारूंक जाय तो खंय हं, आसूं. सो हांव घरा आसल्यार देखून मम्माचो फोन घेवन तेका फोन हं, मारून विचारप, अशें आहा, कितें करूं? तो सांगतालो सदांच. सो इन द बिगिनींग येस, तो आशिल्लो. मम्मा बीन तेन्ना तितलो इंटरेस्ट घेवंक ना कित्याक दे डिडंट थिंक अबाउट इट एज दीस. तो हां, हां. म्हणल्यार ती म्हणली, "आं, तो करता भुरगोच न्ही, करून दी." अशें आशिल्लें. सो या मामा म्हाका एक सांगात तुमी आतां, जेन्ना तुमी आतां एग्रीकल्चरान जेन्ना तुमी म्हटलें, घरा कडेन तुमी सांगलें आसतलें, की आपूण बाबा एग्रीकल्चरान शिक्षण आपूण फुडलें घेता. हं, तेन्ना तेंचें रिएक्शन कितें आसलें? कित्याक गोंयान म्हणटकूच एग्रीकल्चरान वयता दॅट इज अ बेसीक थिंग. हं, कित्याक वयता हितूर? डिफरंट कर मरे. हं. सो तेन्ना तुमचें रिएक्शन कितें आसलें फॅमिलीचें फर्स्ट सांगलें तेन्ना? काय सांगूंकूच ना सुरवातीक? सुरवातीक खरें म्हणजे म्हणल्यार हांवें सांगोंक ना. हं, 7वी, 8वी, 9वी आनी 10वी जाली. 10वी जाता म्हणल्यार तेंकां कळ्ळें, की हो बाबा एग्रीकल्चरूच करता आनी हं, हितूनूच पावल घालूंकूच ना हेणें. सो पप्पा स्पेशली पप्पा आनी हं, आजी मातशी हें जाली. म्हणल्याली सो तूं आनी कितें अशें ऑप्शनां बीन पळय बीन म्हण. सो लायक समथींग लायक व्हिच दे आर डुयिंग हं, देमसेल्व्हज. सो म्हाजो पप्पा एक फार्मासिस्ट. हं, सो तेणें जेन्ना म्हणलें, की "तूं हं, फार्मसी बीन कर." ओके. आजी देखून आयज देखून म्हणटा, "तूं बी-फार्म केल्लें जाल्यार अशें बरें हां, जावपाचें एंड ऑल दॅट." सो पण म्हाका तें लायक ना हं, बिकॉज म्हाका हं, इंट्रस्टूच ना जाल्यार कितें हं, फायदो शिकोन इतलें. सो दॅट वॉज माय थिंग. आतां इतलें करून सुद्दां देखून आय ऑल्वेज यूज्ड टू ती विचारलें न्ही म्हाका, "तूं आतां हें करूंक सोदता?" हांव हितून एग्रीकल्चरान. बट म्हाजें कितें आशिल्लें 10थाक पावलो तेन्ना देखून आय डिडंट वॉन्ट टू चूज हं, एग्रीकल्चर. ओके. टिचरीन बीन केन्ना विचारलें कितें करतलो? ऑल्वेज इट वॉज देर लायक हं, एग्रीकल्चर करतलो अशें. बट अदर दॅन दॅट कशें करतलो, कितें करतलो कांय ना खबर नाशिल्लें बिकॉज तेन्ना आमकां अशे कोर्सीस बीन नाशिल्ले न्ही. वी कूड हं, अंडरस्टँड वॉट वी वॉन्टेड टू डू एंड ऑल दॅट. बट लुडू आमची एक म्हाजी कावन्सिलर आशिल्ली टिचर एन.सी. म्हणून तिणें, मागीर आमची लायब्ररीयन टिचर जिया, अश्यो ह्यो खूब टिचरींनी म्हाका हेल्प केलें इन द बिगिनींग स्टार्ट बीन करपाक. टिचर अश्विता देखून खूब आशिल्ल्यो असल्यो टिचरी जेर हेल्प्ड मी इन द बिगिनींग. कशें स्टार्ट करप, एग्रीकल्चरान खंयची कॉलेज घेवप, हं, 11वी-12वी करून देखून जाता, की मागीर देखून स्टार्ट करूंक जाता अशें शिकप. डिग्री जावं, डिप्लोमा जावं. सो अशें. सो ऑल दीस थिंग्स तेणी शिकयले. घरा सांगलें तेन्ना मम्मी आनी सॉरी पाप्पा आनी आजयेक जाल्यार लायक जावंकूच हं, ना. मम्मा म्हणूंक लागली, "कर, पूण शिकप करून कर."
हां. which was not okay by me. तेच तुका हांगा रे कितें हां. म्हणटालो, की आतां जेन्ना आमी स्कुलान कॉलेजीन वयता पळय, हं. म्हणटा की पयलीं कॉलेज कंप्लीट कर आनी मागीर तूं प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स हां. घे किंवा तुमी जर सायमल्टेनियसली दोनूय कशें सांबाळटात. तुमी एक मातशें एक डिफरंट लेवलाचेर सांबाळटा. अशें ना की हां. सामको बारीकूय आनी सामको व्हडलोय ना. हं. पूण एक मदीं खंय तरी तुमचो आसा बिझनस. हां. तुमी कशें सांबाळटा कॉलेज प्लस हे? इट्स नॉट इझी. सो रिगार्डिंग दॅट कॉलेज आणि आता हां, पयलीं सद्याक तरी इन द फर्स्ट 2 इयर्स आफ्टर 12th हां. म्हाका म्हणटू एग्रीकल्चराची तितली हें नाशिल्लें. लायक एक्चुअल शेतकाम ती करूंक हां, वचनासलो हांव. म्हाजी एक 10-12 कळ्ळें. डेनियमचे पॉट्स जावं अशे बेगोनियाचे पॉट्स अशे हांव करून विकतालो. हं, तितून दॅट वॉज माय थिंग. लायक एग्रीकल्चर फील्ड वर्क हं. जाल्यार केन्ना चिंतूंक नाशिल्लें हांवें. हालींच म्हाका एक 2 वर्सां पयलीं आय गॉट अ चान्स टू गो टू तालिगांव एक शेतान ट्रान्सप्लांट हं. करूंक भात. तेन्ना म्हाका चिंतून येयलें मे बी आय कॅन टेक दिस अप ऑल्सो एज अ प्रोफेशन. सो एक्चुअल फार्मर जावपाक. हांगा केन्ना हां, आशिल्लें फक्त बिझनस अशें हां. दवरून. हांगा एक्चुअल फार्मर जावंक अशें चिंतून येयलें. पण बेसिकली एक्चुअली तुमी म्हटलें पळय फार्मर जावप इज नॉट इझी. हं, स्पेशली गोंयांत म्हणटा. कारण गोंयाची जमीनूच वेगळी प्रकारची आसा. हं. एक टायम आसता जेन्ना हांगा लोक शेतीच करताले. हय. मागीर इतले आमचे डेव्हलपमेंटान ती एरिया तशी उरोंक ना. हं. माती तशी उरोंक ना. सो तुमी कशी मॅनेज करता एक्चुअली फार्मिंग? ते फार्मिंगेन सुद्दां खूब प्रॉब्लेम जाता आसतले फेस तुमकां न्ही? हय. तुमी कशें हँडल करता ते? म्हाका पयलीं बेसिकली विचारपाक जाय. सो पयलीं सद्याक म्हणल्यार हं, फार्मरांक खूब प्रॉब्लमां भोगता. ओके, दॅट हं, इज देर. आसतात प्रॉब्लमां. वेदर इट इज प्रॉब्लम ऑफ मनी हं, स्टार्ट करपाक पयलीं सद्याक बियो घेवंक जाय, सारें घेवंक जाय, कितें ना कितें लेबर चार्जीस आनी आतां जाल्यार गोंयान जर तर लेबर हाडूंक वयशी जाल्यार मिनिमम 800 ते 1000 लागतात दिसाक. हं, ते बीन एक्चुअल बरें काम अशें करना. ओके, तूं जर आमचे लोकल लेबरांक दवरशी वेदर इट इज बायलो वा हं, दादले तेंकां दवरून हे अशे भायल्यान येतात तेंकां जर तर पयशे देयर इज अ वास्ट हं, डिफरन्स बिटवीन द वर्क. ते इतली बरी करता काम की थंय आनी तुका नडणी येयत ना परत नडणी हं, काडूंक आपयले जाल्यार. हेंचे जर तर एक पाटी काडले 15 दिसांनी वा 7 दिसांनी देखून ती नडणी परत येता. हां, अशें आसता. सो दॅट डिफरन्स इज ऑल्वेज देर. आनी त्या खातीर पयशांचे मातशे पयलीं हं, सद्याक स्टार्ट करता तेन्ना लागतात. आतां म्हाका कितें जाल्लें सिन्स आय एम ऑन अ स्मॉल स्केल आनी म्हाका ते आनी म्हाजें कितें जातालें ऑर्गेनिक न्ही. हं, म्हाजे सगळे व्हेजिटेबल्स वॉटेवर पॉट्स एंड ऑल प्लांट्स एवरीथिंग इज ऑर्गेनिक. ते स्टार्ट करता आसतना म्हाका पयलीं मातशे त्रास भोगले हं. कित्याक ऑर्गेनिक करता जाल्यार खूब पयशे जाय. बरोबर. स्टार्ट करूंकूय जाय, विकता तेन्ना तेका लागून ती हय. भाजी मागीर मातशें म्हारग जाता. हय. भाजी वो कितेंय आनी जावं म्हारग भितर. हातूंत मेन म्हणजे लोकूय घेवंक केन्ना पळयना. सो प्रॉब्लम वॉज वॉट मार्केट जाल्यार म्हाजो ऑलरेडी एस्टॅब्लिश आसलो. आय हं, डोंट हॅव टू वरी अबाउट दॅट. म्हाजे मेन प्रॉब्लेम ते आशिल्ले इज एग्रीकल्चरा बद्दल पयशे घालप. हं, सिन्स आय हॅड द मनी आय कूड यूज इट. हांव आतां एक बडी चिंता जर तर म्हाजे कडेन नाशिल्लें हांव कशें म्हूण स्टार्ट करपाचो आशिल्लो. आतां एग्रीकल्चरल लोन्स देखून एक पाटी तूं फार्मराक वचून विचारशी तूं कसो काडटा. आमकां हालीं कॉलेजीन एक ह्या बद्दल टिचरीन गोश्ट देखून सांगिल्ली की म्हणटा एक जर तर फार्मराक लोन काडपाक जाय जाल्यार ती बँकान वो अशे सेक्युलरायज्ड हें आसा थंय एग्जांपल दिल्लो हय, म्हणटू. सो वेर लेट्स से आतां हांव हय, फार्मर आनी तुजे हय, कडेन बँकान हांव लोन घेवंक येता. सो तुका जर तर लोन हांवें 10 लाखाचो मागलो तुका एक पाटी 8 लाख दिता. हं, ओके. सो दॅट वेदर यू कॅन पे इट ऑर नो अशें. हं, तो आमकां एग्जांपला बद्दल हं, दिल्लो. सो हांव म्हणटा न्ही लेट्स से इवन इफ आय वॉन्ट अ पर्टिक्युलर अमाउंट म्हाका तो आख्खो देखून मेळना. हं, बिकॉज इवन द बँक्स ऑर द पर्सन्स हं, इन चार्ज डोंट नो वेदर आय विल बी एबल टू रिपे इट ऑर नो. सो अशी गोश्ट न्ही. हांव एक पाटी चिंता थँकफुली म्हाजे कडेन पयशे आशिल्ले. सो दॅट्स आय कूड यूज. इफ द पीपल हू डोंट हॅव कितें करता आसतले काय म्हणून. सो ऑल्सो देर आर मेनी अदर प्रॉब्लम्स लायक रिसंटली हांव एकल्या शेतकारा हं. कडेन उलयतालो. तो म्हाका म्हणूंक लागलो फ्लॅटो लोकांनी खंय शेतां सोडले ती खूब रिझना खातीर. एक म्हणटा जाल्यार लेबर ओके. खूब म्हारग जाला गोंयांत. हे म्हळ्यार ते बिगेस्ट प्रॉब्लेम जाले हय, फार्मराचे. हय. दुसरें पळोवपाक वयशीत जाल्यार पयलींच्या काळार जर तर आतां अशी 2-3 लायनीन हं, शेतां आशिल्लीं. 3 जण शेतकारांची ए, बी एंड हं, सी. आतां ती जर तर एका शेतकाराच्या शेतान भात रोवपाक वयता म्हणटा न्ही, जाल्यार सगळो लोक बी हं, आनी सीयाची फॅमिली आनी तेंचो शेजाऱ्याचो लोक हं, देखून येतालो पयलीं हेल्प हं. करूंक.
लायतालो. बरोबर. पयलीं एका दिसा ह्याच्या हितून लावप, मागीर दुसऱ्याच्या हितून लावप आनी मागीर तिसऱ्याच्या हितून. अशें लावन सगळ्यांच्या लोकांनी सगळो लोक येतालो. हय. इट्स नॉट दॅट आपणाच्या हितून आपुणूच करचो अशें ना. आनी इझी जातालें, हं. फास्ट जातालें. चड पयशे लागनासले आनी कितें ना. तेंकां मागीर इल्ले च्यायेचे दिले की दे वर हय, ऑल्सो हय. हॅपी. अशें हय. कम्युनिटी फार्मिंग म्हणटा बॉन्डिंग तें बरी आसली हय. कम्युनिटी. आतां तूं जर तर तेच अशें हाडूंक इफ हं. यू गेट द मनीस हाडूंक अशी एका दशक शेताच्या कुडक्याक दिवून सुमार 3,000 ते 4,000 फक्त तुका लेबरांकूच वयतले. आणि आता फक्त पयलीं सारके लोक हे सुद्दां ना, की आपण तुका हय. हेल्प करता, हे अशें करता. ना. तूं तुजें कर, हं. हांव म्हाजें करतां. अशें. आनी एक हं. म्हणटा ती मेन गोश्ट म्हणल्यार रबी क्रॉप जाल्यार हं. खरीफ क्रॉप जाल्यार सगळीं रोयता. आमचें हं. कितें म्हणटा तें बा हं. भात बीन ते सगळे लोक रोयता. हं. बिकॉज दॅट इज बिकॉज ऑफ द हं. रेन, हं. पावसाच्या उदकान. बट हे कितें आतां भाजीपालो बीन रोवपाक सोदताले. पयलो लोक रोयतालो. तेन्नाय कोडशांनी उदक घालताले. हं. पीपल वर हेल्दी हं. आनी भुरगीं बाळाय हेल्प हय. करतालीं फुडलं जनरेशन. हय. आतां कितें जाला, जाणटेली बीन आतां तूं जर तर हय. तालिगांव देखून येवशी आमचे थंय, हं. फक्त जाणटेले आनी आजी-आज्यो आहा न्हू त्योच काम करता शेतान. हं. तेंची भुरगीं वा तेंची नातरां ती कोण इंटरेस्टेड आसना. हांव एक पाटी चिंतता, ही गेली की ही शेतां कितें जातली काय? हं. बिकॉज तेंकां बेजीक नॉलेज देखून ना अशें स्टार्ट हं. करतले म्हणल्यार. एंड आय डोंट थिंक सो टुमॉरो दे आर गोना स्टार्ट इट ऑफ. आतां तरी एक कडेन मेकनायझेशन येवन जाला. बट इन सम प्लेसीस अल्सो देयर इज नो इलेक्ट्रिसिटी. हं. एक जाग्यांचेर इलेक्ट्रिसिटी, एक जाग्यांचेर उदक हं. सारकें ना. बांयो जाल्यार नाच. बांयो नासतना शेतांनी हेंच कशें मारतलीं? उदक हं. नासतना लोकां कडेन भाजयो रोवंक जायना न्ही बरोबर. शेतकारा कडेन. सो हाऊ इज इट पॉसिबल? सो अश्यो गोश्टी आहा. देर आर मेनी प्रॉब्लम्स. इफ यू डिग इंटू इट देर आर लॉट ऑफ प्रॉब्लम्स पण फेस्ड बाय ॲक्चुअली प्रॉब्लेम सॉल्व्ह करपा खातीर गव्हर्नमेंटाचे स्कीम्स सुद्दां आसात न्ही, जशे की ट्रॅक्टर्स गावतात खंय हय. किंवा समथींग तेंचो यूज जावपाक शकना. थँकफुली गव्हर्नमेंट ट्रॅक्टर्स एंड ऑल आर अ ग्रेट हं. हेल्प. पयलींच्या तेंपार तरी आतां हं. हार्वेस्टिंग हं. करपाक देखून जाल्यार हातीन करताले. हं. पयलींच्या तेंपार म्हणटा ते लायक अरावंड 1940s एंड हं. 50s म्हाजे मम्मीच्या आनी आजयेच्या टायमार. हं. आतां कितें जालां, इफ यू जोत घालपाक जाय जाल्यार तेन्ना देखून हं. बैल आसताले. तेन्ना दीस लागताले. हय. आतां कितें काय म्हणल्यार एका वरान येदे हय. व्हडले व्हडले कुडके जाता. सो थँकफुली तेंचो सबसिडायज्ड प्रायस आसतालो. इट हं. हेल्प्स अ लॉट. वेदर इट इज फॉर सीड्स ऑर हं. वेदर इट इज फॉर दीस. सो तशें गव्हर्नमेंटान खूब हेल्प करता. बट दे नीड टू रेग्युलरायज. हं. ओके. लोकांक आनीक हेल्प करूंक जाय, टू इन्क्रीज द दीस. हं. खंयचे लोकांची शेतां फेलो बीन आसा न्ही, ती जाता तितली कल्टिवेट करपाक. ताका आतां मेकनायझेशन आहा. हं. पयलींच्या तेंपार म्हण तूं खूब काम आसतालें. आतां तितलें ना. शेतकारान बसोन जोडूंक जाता त्या भाशेन इतले पयशे आहा फार्मिंगान. पण आता पळयत जाल्यार सगळे जाण आपूण म्हणटात, प्रत्येक शेतकरी म्हणटात, की आपूण ऑर्गॅनिक फार्मिंग करता. हं. सो आमी कशें जज करपाचें किंवा आमी कशें म्हटल्यार नॉर्मल लोकांक कशें कळटलें, की बाबा ते ऑर्गॅनिक भाजी म्हणून कशी कळटली? कारण आमी प्रत्येका कडेन सर्टिफिकेट मागूं शकना करेक्ट. आनी प्रत्येकाचे आमी डिटेल्स ती घेवं शकना. हं. इतल्या लोकांक टायमूय नासता. येता वयता सगळे लोक शॉपिंग करतात, सगळे हां. भाजी घेतात. सो हाव वील सो डू दॅट? मेन थिंग म्हणटा म्हणल्यार आतां आमची लेट्स से फॉर एक्झाम्पल तूं बाजारान वयता. हं. ओके. फॉरगेट फार्मर. तूं हं. ते बाजारान बायलो बीन बसता पळय न्ही, हं. तेंचे कडेन वयता. आनी थंय तुका 2 भशेची तांबडी हं. भाजयेची बंडलां दिसता. ओके. आतां एका तांबडी भाजयेच्या बंडलाचेर तुका खूब पानां खाल्लीं बीन आहा, हं. किडेंनी बीन. आनी एका तांबडी भाजी सारकी बरी तांबडी फ्रेश हं. दिसता. खरें म्हणचें म्हणल्यार आयच्या काळार जे फ्रेश दिसता न्ही इज नॉट एक्चुअली फ्रेश. हां. बिकॉज इट इज फूल ऑफ केमिकल्स, हं. पेस्टिसायड. मेन म्हणटा ते पेस्टिसायड कित्याक म्हणटा हांव, आतां हे भाजयेचेर हेजेर कीड लागलेली आसता. हं. पेस्टिसायड मारता तेन्ना किडी मरता. हं. सो दॅट मिन्स ह्या भाजयेचेर किडी आशिल्ल्यो हं. तेन्ना तेजेर सारें हं. मारून वा पेस्टिसायड मारून ते मारल्या किड. सो यू कॅन एक्चुअली कम टू नो द डिफरन्स कित्याक हेजेर मारल्या तेका लागून हेका ना. हं. हेजेर मारूंक ना तेका लागून खाल्ल्या जावं बट हं. एटलीस्ट इट इज फ्रेश एंड इट हं. इज ऑर्गेनिक. ते कळटा. तेजो तर इल्लोसो देखून पेस्टिसायड रेजिड्यू हं. तुमच्या पोटान वयताच. नॉट दॅट हं. इट्स नॉट देअर. आनी आतां जाल्यार सायकलान आमचे हं. कार्बन सायकलान ती प्रेझेंट आसात. सो इट हं. हॅज टू बी देअर समवेअर इन सम पार्ट ऑफ प्लांट. ए आनी एक मरे हितून एक प्रॉब्लेम जशें की फाटल्या वेळार आमी उलयले तुवें एक सांगलेलो प्रॉब्लेम की
आमी जी सॉइल यूज करता खबर आहा, हं. तूं मे बी केमिकल मिक्स करचो ना. हं. पूण दुसरो खंय तरी फार्मर केमिकल मिक्स करतलो हं. आनी ती माती खंयसून खंय पावता हांव सांगूंक शकना. हय. आनी ती तुज्या भितर पावले आनी तुजें जर ऑर्गेनिक सुद्दां आसलें जाल्यार ती ऑटोमॅटीक हे वयतातूच न्हू हं. केमिकल. सो त्या टायमार कितें करपाचें? की अशें पळोवंक गेल्यार प्रत्येक भाजयेन केमिकल गावतलेच आमकां. हय. तेन्ना कितें करपाचें? सो जाता तितले भाशेन पयलीं सद्याक म्हणल्यार हं. यू हॅव टू चेंज युअरसेल्फ. तुमी जर तर आयज एक फार्मरान हं. डिसायड केलें, की आपण ऑर्गेनिक करतलो, जाल्यार फाल्यां तुमचे सायडीन आसता त्या शेजाऱ्यांनी फार्मरांनी हं. पळोवन बरे बाबा हेका पयशेय मेवता. हं. दुसरें म्हणटा म्हणल्यार ही इज डुईंग इट ऑर्गेनिकली. तेजी जमीन बरी उरली. हं. फुडले आमी कितें करता, एका वर्सा इतले सारे घातले, दुसऱ्या वर्सा इतले सारे घालून देखून तितलीच भाजी मेवली. हं. इट इज नॉट दॅट तूं इतले सारे घातले म्हूण तुका दोबरादान भाजी मेवतली अशें ना. भाजी तितलीच उरता. हं. सो पॉइंट हियर इज दॅट तुमी जाता तितले ऑर्गेनिकली हं. कल्टिवेट करूंक कित्याक जरी तर तुमी आयज चेंज करना, फुडें तुमकां खूब त्रास पडपाचे आहा इन टर्म्स ऑफ सॉयल. पण एक्चुअली ऑर्गेनिक करपाक सुद्दां बजेट जाय न्ही. या. नॉर्मल लोकांनी कशें करपाचें बजेट अरेंज करपाचो? कित्याक फॉर एक्झाम्पल म्हाका भाजी जर फुडल्या म्हयन्यान ग्रो करपाक जाय, हं. आमी लोन काडपाक गेले खंयचेय आसूं, जाल्यार ते झपटून लोन गावना. लोन प्रोसिजर ऑलमोस्ट 2 मंथ्स नॉर्मली घेतले जाल्यार मिनिमम 2 मंथ्स घेतलेले. सो 2 म्हयने मागीर म्हाका लोन गावना यूज कित्याचो? सो सो त्या टायमार कितें करप ऑर्गेनिक म्हणल्यार पॉइंट कशांनी? इज इन द जर हं. तर आतां लेट्स से फॉर एक्झाम्पल श्रीलंकाची आय हं. विल गिव्ह यू एन एक्चुअल एक्झाम्पल ओके हियर. श्रीलंकाचे आयकलात आसतले हालीं तुमी. दे वॉन्टेड टू कन्वर्ट तेंचो आख्खो हं. स्टेट हं. इंटू ऑर्गेनिक फार्मिंग. ओके. सो तेणी एका राती भितर आख्खे केमिकल सारे आशिल्ले ती डिस्कार्ड केले आनी ते बी म्हणले फाल्यांच्यान तुमी हां. ऑर्गेनिक फार्मिंग स्टार्ट करा. लोकांनी ऑर्गेनिक घातले. सो तेन्ना जेन्ना घातले न्ही, सो तेंची आख्खी शेतां बेतां पाड जाली. हं. ओके. सो ऑर्गेनिक कन्वर्ट करपाक देखून यू नीड टायम, यू नीड प्रोसिजर. आतां हितून देखून तूं जर इफ यू आर आस्किंग हं. अबाउट लोन्स, हं. वी शूड स्टार्ट स्मॉल. हं. आतां जर तर एका फार्मराचो 1000 स्क्वेअर मिटर जागो आसा, तितून तेणी 500 स्क्वेअर मिटर पयलीं कन्वर्ट करनासतना तेंची नॉर्मल केमिकल एग्रीकल्चर करप. 500 दुसरे 500 तेणी ऑर्गेनिक स्टार्ट करप स्लोली, हं. स्लोली. ते जालें की ना, दॅट मनी व्हॉटएव्हर यू आर गेटिंग इल्ले सेव्ह करून हं. हितून घालप आनी अशें स्लोली कंटिन्यू करप. जरी तर तुमी एका दिसा भितर ते चेंज केले ओर एका वर्सा भितर तुमी रोखडी इनऑर्गेनिक ते हं. ऑर्गेनिक केले. सो तेन्ना देर आर लॉट ऑफ एडवर्स इफेक्ट्स. इट इज नेचर तो हं. रिएक्ट करतलोच. नेचर नॉट गोइंग टू कीप हां. इट्स माउथ शट जस्ट बिकॉज हं. तुवें दुसऱ्याची लायफ पिड्यार केली म्हूण आपणाची अशें हे हं. करचो ना. सो दॅट इज द केस. यू नीड पण टू बी ॲक्चुअली केअरफुल. नॉर्मल मनशाच्या मध्ये किंवा प्रत्येक मनशामध्ये एक अशी ग्रीड असता, की इन्स्टंट मनी. हं. आपण केमिकल यूज करून आपल्या जे फार्मिंग बेगीन गावपाक शकता. आपण करतलोच ती. हय. बाकीच्यांचे कित्याक पडलें आपल्याक? आपूण ह्या म्हयन्याक इतलो सेल करता, फुडल्या वर्साक बेगीन सेल जातलो आपलो. हं. म्हणल्यार केमिकल यूज केल्यार तितली ग्रोथ बेगीन जातली. झाडां हय. चड गावतली किंवा वेजिटेबल चड जावपाक गावतले. प्रत्येकाचें आसता. सो अशें आसतना कितें करतलो तूं? हो मायंडसेट आयल्यार. प्रत्येकाचो मायंडसेट आमी चेंज करूंक शकना. ट्रू. मायंडसेट इम्पोर्टंट हं. रोल प्ले करता. कित्याक ऑर्गेनिका बद्दल सगळेच जाण उलयतात. हं. थोडे जाण सड्डेकडेच दाखयतात आपूण ऑर्गेनिक दिता म्हणून. पण हं. फाटल्यान देव जाणा कितें आसता तेंचें तें. हय. हे एवरी टायम चॅक जायना हेंच्यांनी. करेक्ट. प्रत्येक दिसा कोण येवन बसचो ना मनीस थंयसर चॅक हं. करपाक. आनी चॅक करपाक बसलो जाल्यार सगळ्या जाग्याचेर चॅक करपाक चडूच पॉसिबल आहा. पॉइंट. सो सो त्या टायमार कितें करप? पयलीं सद्याक म्हणल्यार हांव परत हं. म्हणटा, ऑर्गेनिक करप इज व्हेरी इम्पोर्टंट हं. बिकॉज जमीन इतली वायट जायत गेल्या, की फुडली पिळगा सोड, फुडल्या 10 वर्सांनी देखून जर तो शेतकार परत रोवंक वसत जाल्यार तो जागो आनी परत उरपाचो हं. ना तसोच. सो सॉयलाचें न्यूट्रिशन वाडोवपा खातीर हं. इट्स व्हेरी इम्पोर्टंट. दॅट इज वन थिंग. सेकंड थिंग इज जर तर फार्मर बेगीन सगळें करूंक हं. सोदता, जाल्यार एक पाटी इट इज नॉट पॉसिबल एंड इट इज नॉट गुड हं. बिकॉज फार्मर शूड अंडरस्टँड की बाबा एक 2 म्हयन्याचो क्रॉप जर तर तेचो एका म्हयन्यान रेडी जाता, जाल्यार देयर इज समथिंग रॉंग. हं. ओके. रेडी जाता बरें आहा, तेका पयशे मेळले, ही कॅन ग्रो द सेम क्रॉप टू टायम्स हं. तेजे पयशे भरता, अंडरस्टँडेबल. बट समवेअर इट इज अफेक्टिंग द सॉयल, समवेअर इट इज अफेक्टिंग द पीपल हू आर ईटिंग दॅट व्हेजिटेबल हं. आणि फुडें तेंकांय अफेक्ट जावंक जाता बिकॉज इन टर्म्स ऑफ
ती जर तर तेच सारे तेंचे उदकान गेले, ते उदक जर ते बर्ड्सांनी जावं आनी कितें पिलें, तर नेचर इन द एंड इज ऑल्सो अफेक्टिंग. सो ह्या खातीर ऑर्गेनिक करप इज व्हेरी इम्पोर्टंट आय मस्ट से. आणि इवन एक जस्ट म्हणून हांव एक सांगता. जशे रोड सायडीक जे भाजयो घेवन बसतात खबर, शेता भायरूच घेवन बसतात खबर आहा, तेंचे भाजयो ऑर्गेनिक असतात. प्लस इवन आमचे व्हडल्या व्हडल्या सुपर मार्केटांनी हांव नांव घेयना खंयच्या, तेवूय सेम असतात. सेम व्हेजिटेबल येता, पण प्रायस डिफरंट येता. सो लोक तेंच्या कडल्यान कित्याक घेयनात किंवा थंयसरूच कित्याक घेतात? यू मीन सुपर सुपरमार्केटांनी मार्केटांत घेता? हय. एकएकदा भाजी सेम आसता किंवा एकएकदा ते सुपर मार्केटांतली क्वॉलिटी लो आसता. तरी लोक सुपर मार्केटांतली घेवपाक वयतात. बट ते फार्मरा कडल्यान घेयना. कित्या खातीर असो मेजर प्रॉब्लेम जाता? आमची एडव्हर्टायझमेंट म्हणल्यार मार्केटिंग तेंची स्ट्रॅटजी रॉंग आसतली काय एडव्हर्टायझमेंट कितें तरी रॉंग आसतलें समथींग न्हू. कित्या खातीर लोक घेयनात मग? सो ऍक्च्युली सारकें म्हणचे म्हणल्यार इफ यू गो 5-10 years back, the supermarkets never used to sell vegetables. आता कांदे बटाटे दवरताले ती दुसरी गजाल म्हण तूं. अशी भाजीपालो बीन जाल्यार ती केन्ना दवरिनासले. दे हॅव नोटीस्ड दॅट तितून खूब पयशे जाल्या. ओके, वन कॅन अर्न अ लॉट ऑफ मनी. ती जर तर फ्रेश अशी तांबडी दाखयली इन टर्म्स ऑफ तांबडी भाजी और धवी भाजी और वॉट एव्हर इट इज, मुळो देखून असो फ्रेश दाखयलो जाल्यार पीपल ऑब्वियसली वील गेट एंटायस्ड न्हू. आयजूच काडला अशें दिसता. सो त्या निमतान लोक ते घेवपाक वयता आनी दॅट इज हाव दॅट होल सायकल चेंजीस. एक पाटी म्हाका वायट दिसता लोक सगळें सोडून आमचे सुपर मार्केटांनी वो तेंकां सपोर्ट करता. वेन एक्चुअल फार्मर्सां खातीर इफ यू गो टू सी न्हू, हांव फार्मर जावन देखून हांव ही खरी गोश्ट तुका सांगता. एक आतां 20 रुपयाचें बंडल बाजारांत तुका मेवता न्ही, दॅट इफ यू आर बायींग फ्रॉम द फार्मर, इट इज अप्रॉक्सिमेटली 3 to 5 rupees. एक्झॅक्टली. आणि तो मिडल मॅन जो विकता, वेदर इट इज अ लेडी ऑर अ मॅन, ओके, तो तिजेर अप्रॉक्सिमेटली 15 रुपया ते 16-17 रुपया दवरता आपणाक एका बंडलाचेर. आनी तसली तो 100-200 बंडलां घेता दिसाक. सो ही इज मेकिंग अप्रॉक्सिमेटली दॅट मच अमाउंट, 1700 एंड ऑल. सो आनी फार्मराक कितें 2-3 रुपया एका बंडलाचेर, सो 300 रुपया सुमार. ओके, सो माय मेन थिंग इज वॉट, फार्मरांनी ही गोश्ट समजूंक जाय आनी दे शूड मार्केट द प्रोडक्ट ऑन देअर ओन. आनी थंय शेतांतूच हांव कितें करता, म्हाजे चडशे कस्टमर आहा ते डायरेक्टली इन द फील्ड. आतां आयज सकाळी देखून सांगल्या तांबडी भाजी काडल्या, मातशें येवन व्हरा म्हणून. कितलेशे लोक येयले, दे पिक्ड इट अप डायरेक्टली फ्रॉम द फील्ड. अशें आसूंक जाय की तुजे वळखीचो लोक आहा, सद्दां भाजी घेता, ती तुज्या शेतान येवन डायरेक्टली घेवन व्हरता. तुमी जर तर सुपर मार्केटांनी बीन वचोंक विशयात, यू वील लिटरली नो द डिफरन्स बिटवीन ती भाजी. ओके, समटायम्स इट इज सेम, समटायम्स इट इज क्वालिटी डिफरन्स इज देअर. बट ते कितें आसता, चडशे दे बाय फ्रॉम इन बल्क फ्रॉम द फार्मर्स. हांगा मिडल मॅन इज ऑल्सो टेकिंग हाव मेनी 17 रुपीज न्हू. हांगा ते 20-25 रुपीज घेता आसतले. फार्मराक तेज्याकीन कमी दवरता. ओके, so in these cases, farmers are actually going for quite a loss. So sometimes I feel they should not do it. Like, पण एकएकदा विकनासतना दवरल्या जाता, but stop doing it पण somewhere. म्हाका एकएकदा अशें दिसता न्ही, थोडे जाण मार्केटिंगान बरे आसतले म्हणून सेल बरे करतात. थोडे जाण फक्त फार्मिंग करूंक जाणा, बरें फार्मिंग म्हळ्यार प्रोटेक्ट बेस्ट फार्मिंग करतले, पण तांकां मार्केटिंगाची मात्तूय नॉलेज ना. तशी तुज्या कडेन स्कील आसा म्हणून तुवें डायरेक्ट कंज्युमरा कडेन पावयता. प्रत्येक फार्मरा कडेन ही स्कील आसची ना. तेंच्यांनी कितें करपाक जाय? सो वॉट दे कॅन डू इज, पयलीं सद्याक नॉलेज गेन करप, कशें म्हूण मार्केटिंग करप तें. ओके, ते तरीक जर तुकडे तेंय जायना जाल्यार यू ट्राय एंड मार्केट द प्रोडक्ट युअर सेल्फ. आतां तें बीन जायना जाल्यार यू गिव इट टू द हायेस्ट पेईंग पर्सन न्हू. अशें न्ही की चड आसा, कोण पयलीं घेता ती घेवन वचा, तसलें जावंक उपकारना. इन दीस केसीस जाल्यार जावंकूच उपकारना. बिकॉज दीस इज लायक अप्रॉक्सिमेटली तूं आतां एका शेतकारान जर तर विकूंक वचत जाल्यार 1000 बंडलां बीन विकता दिसाक भाजयेची, तांबडी भाजी तशी दवरीत जाल्यार तूं, और मुळो जावं तसलें कितें दवरीत. तर 1000 बंडलां म्हणल्यार सुमार 3000 रुपया तेका मेवता ओन्ली. So that should at least go to 10 rupees per bundle. ओके, तो मिडल मॅनाक 10 रुपया दवरता, आपणाकूय 10 दवरता. अंडरस्टँडेबल. अशें न्ही की इतले सवाय दवरून 3 रुपयांनी घेवप एक पाटी परवडना. स्पेशली फॉर ऑर्गॅनिक फार्मिंग जाल्यार ते उपकारीत ना.
इनऑर्गॅनिकाक मे बी हं. उपकारता आसतले, बट ऑर्गॅनिकाक उपकारना. तशेंच लेट मी टेक यू टू अ हॉर्टिकल्चरल क्रॉप हं. कॉल्ड हं. टर्मरिक. हितून देखून खूप पैसे आहा, बट जस्ट बिकॉज ऑफ सम मिडल मॅन अँड सम पीपल व्हॉट दे डू इज ते अशे बल्कान घेता हं. लोकांकडे आणि प्रोसेस करून विकता. आता तेन्ना दे डोंट गो टू सी हाऊ मच प्राइस दे आर कीपिंग हं. बिकॉज तेणी ती रोवंक ना, सो तेंकां तेजो एक्चुअल व्हॅल्यू खबर ना. So they will directly sell it for approximately 400-500 rupees per kilo. But जेन्ना तू ऑर्गॅनिकली रोयता, तू ती प्रोसेस करता, तू तो पावडर करून हं. विकता, तेन्ना तुका तेजो एक्चुअल व्हॅल्यू कळटा. दॅट इज अप्रॉक्सिमेटली 700 to 800 rupees per kilo. Okay, 700 to 1000 धर तू. Okay, अरे! this is only if it is organic. I'll tell you there are people who will say आम्ही ऑर्गॅनिकली रोयला, हं. आम्ही हे केला, ते केला. हां, पण फाटल्यान रोयना. कित्याक जाणा तूं ऑर्गॅनिक जर कोणूय रोयता न्ही, दे कॅनॉट सेल इट फॉर एनीथिंग बिलो 650 रुपीज मॅक्सिमम तूं आतां जर तर बल्कान हं. दिता, जाल्यार तूं 650 रुपीज इज द लास्ट, 600 देखून धर हं. तूं. ओके, तेजेकीन सकयल दिवंक जायना. देर आर पीपल हू विल से ना आम्ही ऑर्गॅनिक करता आनी 400 रुपया बीन विकता. हं. 400 रुपया पर किलो. इट इज नॉट वर्थ इट एट ऑल. हं. तू जर तर एकूच प्लांटाची कॅपॅसिटी पळयशी, इट गिव्स यू अप्रॉक्सिमेटली 1 किलो ऑफ टर्मरिक. हं. ओके, ऑफ हल्दी प्लांट हं. आनी त्या प्लांटाक जर तर सारें आनी कितें घालूंक अशी ड्युरींग दॅट होल पिरियड ऑफ 6 मंथ्स ऑर 2 years, हं. तेन्ना देर इज अ लॉट ऑफ डिफरन्स बिकॉज ते प्लांट ऑलमोस्ट 2 to 3 हं. kilos ऑफ वर्मी कंपोस्ट घेतात. हं. ते भायर एअर न्युट्रियंट्स आसा. सो ते सगळे उदक आनी हेर सगळे पयशे जाल्यार समटायम्स इट इज नॉट वर्थ 400 रुपीज पर किलो. सो अ कॉमन मॅन हू इज बायिंग द प्रॉडक्ट तेंकां मातशी तकली आसूंक जाय, मातशें मॅथ लावपाक, कॉमन सेन्स उजार करूंक जाय, की बाबा ना हो 400 विकता, हो 800 विकता, देर इज हो 700 विकता. देर मस्ट बी समवेअर समथींग इज गोइंग रॉंग. ओके, कित्याक ओके. हो मनीस विचो काय ना न्ही की 700 रुपया वो 1000 रुपया पर किलोन विकतलो अशें ना. जस्ट बिकॉज तेजे कडेन चड आहा वो कमी आहा म्हणून तो प्रायस वाडयतलो अशें ना तें. ही आता मातशी बेसिकली एक डिस्टर्ब करता. आं, टर्मरिका खातीर जमीन कशी आसपाक जाय? कारण एक टर्मरीक अशी आहा जी म्हाज्या नॉलेजी प्रमाणे खंयसरूय जावपाक शकता. हय. सो आमी नॉर्मली टर्मरिकाचो बिझनस कसो करपाक शकता? किंवा जमीन कशी जाय? किंवा प्रोसेस हेजो कितें? आं, कारण हो तुवेन खूब वर्सां केल्लो आसा आनी हय. तूं करताय. सो तुका सो इन टर्मरिक इज वन सॉरी. ईझी क्रॉप. हं. ओके, तुमी जर तर इट्स नॉट दॅट बिझनस करूंकूच जाय अशें ना. एक कोण फ्लॅटांनी रावता जावं अशें धाकट्या घरांनी वाजान देखून रोयली न्ही, तुका एक वर्सभर देखून पावता तसलो पिठो तुका मेवता. एका वाजान लायलेले. एका वाजान अशे हं. 2-3 हं. वाज अशे रोयले हं. जाल्यार सुमार एक वर्साक देखून पावता तशे. फॉर अ फॅमिली ऑफ 4 to 5. हं. ओके, खूब जालो पिठो अशें. ओके. सो रोवपाक कितें आहा, एक तुवें मदरायझोम वो फिंगरायझोम हं. घेतलो, तो रोयलो आनी विदीन अप्रॉक्सिमेटली अ मंथ ऑर 2 यू विल गेट द शूट. हं. ओके, पावसानूच हं. रोयता तें. ओके, यू आर सपोज्ड टू ग्रो इट ओन्ली इन एप्रिल ऑर मे. हं. ओके, आणि बाय जून जुलै इट ग्रोज व्हेरी हं. बिग. जून जुलै डिपेंड्स आतां व्हरायटी ते व्हरायटी. एक व्हरायटी 6 म्हयन्यांनीच रेडी जाता. ओके. एक एक व्हरायटी तुका 8 महिने, हं. एक व्हरायटी 12 महिने देखून जाता. एक व्हरायटी ओके. तुका यू सपोज टू कीप हं. इट लायक दॅट ओन्ली आनी फुडल्या वर्सांनी हार्वेस्ट करप. एव्हरी 2 ओके. years तुका जाय ते प्रमाणे यू हॅव द ऑप्शन यू कॅन ओके. चूज. ओके, बट approximately हं. 1 to 1.5 kilos of turmeric you can harvest per हं. plant. Okay, ओके. बरी केअर केली जाल्यार हं. ऑर्गॅनिकली दॅट्स व्हॉट आय एम टॉकिंग अबाउट. विथ प्रॉपर हं. न्युट्रियंट्स बीन दिले जाल्यार. आतां हितून कितें आहा, इट्स दॅट पयशे खूब आहा. वन कॅन अर्न फॉर हं. हिमसेल्फ सेल्फ सफिशियंट जावंक जाता पयलीं सद्याक म्हणल्यार हं. घराक रोयले ते. सेकंड म्हणटा ते लेट्स से आतां देर हॅव बीन केसीस ऑनलायन देखून तूं गुगल करून पळयशी. लोकांनी येदेशे बॅल्कनी हं. हितून गार्डनांनी तेणी त्यो स्टँड हाडल्या. तेजेर ती HDP प्लास्टीक हां. बॅगां दवरल्या. तितून त्यो हळदी रोयल्या, ती विकल्या. सो देर आर बीन पीपल हू लोक म्हणटा कितें जागो ना. हं. एक 100,000 स्क्वेअर मिटरान आपणा कडेन जागो ना. बट स्टील दे हॅव ग्रोवन हं. आनी दे आर सिटींग एट होम एंड दे आर अर्निंग. हं. सो अशें आसूंक जाय की प्रॉब्लम आसा, एक्सक्युजीस हं. काडून बसतले अशें ना. हं. तुमी मातशें पावल मारूंक जाय फुडें, जाल्यारूच अचीवमेंट येवंक जाता.
ओके. आणि तुम्ही जेन्ना बिझनेस केल्लो पळय, सुरवात केल्ली पळय, हं. तेन्ना तुमकां खंय तरी डिफिकल्टी फेस जाला आसतली. जशी की एक एक्झाम्पल तुमी सांगल्या प्रमाणे तुम्ही डिफरंट लोकांचो लँड रेंटाक घेता हय. आनी थंय तुमी फार्मिंग करता. हय. थंय तुमकां कितें तरी प्रॉब्लम फेस जाला आसतलो, जो सुरवातीक तुमकां खूब जातालो. मागीर तो सॉल्व जालो आनी आतां दिसता की तो प्रॉब्लम नासलो किंवा हां. तो आपल्याक ओके. दिसतालो प्रॉब्लम म्हणून. सो फर्स्ट मेन थिंग म्हणल्यार ट्रॅव्हल. हं. ट्रॅव्हल वॉज माय बिगेस्ट प्रॉब्लम बिकॉज लेट्स से आतां हांवें जागे घेतिल्ले ते मार्सेल हं. जावं मागीर मिरामार तालिगांव. तेन्ना म्हणटू म्हजी सायकल आशिल्ली. ह्या मिरामार तालिगांव म्हणटू म्हाका कडेन भोंवंक जातालें. बट मार्सेल बीन वचप हांव केन्ना भायर सरोंकूच नाशिल्लो अशे मनीस. हं. एकलो जाल्यार नाच. हं. त्या टायमार हांवें डिसायड केलें की ना, आय वील टेक अप बसीन हं. हं. वयतलो पण आय वील टेक इट अप. ओके. सो बसीन हांवें ट्रॅव्हल केलो. मातशें डिसायड हं. केलें. एक 2-2 ओके. दिसा भिरांत पडली. रॉंग डिरेक्शनान देखून भोंवलो हांव खूब हं. फावटी. बट इन द एंड आय मेड इट. ओके. सो अशें आशिल्लें की ट्रॅव्हलिंग वॉज माय बिगेस्ट फियर देन. आतां तितलें ना. ओके. हांव जागे भोंवता एंड आय हॅव फायनली फिगर्ड आउट लॉट ऑफ थिंग्स अबाउट ट्रॅव्हलिंग. आतां एक म्हाका अशें विचारूंक दिसता, ट्रॅव्हलिंग बिझनेस तुमचो ऑलमोस्ट एक बरो बसलेलो जाग्यार हं. आसा बिझनेस. सो वाय यू नॉट युजिंग बायक किंवा बायक पर्चेस किंवा गाडी स्वता खातीर कित्याक हं. घेना बिझनेसा खातीर? व्हॉट इज द रिझन? Currently, I feel that in terms of agriculture, how I'm looking out for a better options. So, agriculture and nature, हं. is very close to my heart. So, I want to save in the environment as much as possible. हं. हांव जाता तितले I use good quality stuff, हं. whether it is something that does not harm the हं. environment in the end. सो आता त्या खातीर यू मस्ट बी नोईंग आमचे हं. नॉर्मल गाडयो आसता ती पेट्रोलीच्यो खूब पेट्रोल खाता. हं. ओके. प्लस ती पेट्रोल काडपाक देखून खूब एनर्जी जाय पडटा. हां. ओके. ती रिफायन करपाक एंड ऑल हां. दॅट प्रोसेस इज क्वायट अ बिग मेस. आतां तेज्या खातीर आय एम ट्रायिंग माय लेवल बेस्ट टू अवॉइड. इट्स नॉट दॅट आय एम नॉट बायिंग. हं. आय एम नॉट थिंकिंग टू बाय. आय एम थिंकिंग टू बाय बट देन आय एम वेटिंग फॉर अ बेटर ऑप्शन. तर ह्या बेटर ऑप्शनान तुमी म्हणटले इलेक्ट्रीक इलेक्ट्रीक कित्याक घेयना? तेच म्हणपा लागले. इलेक्ट्रीक कित्याक घेयना? सो ते देखून तुमी आयकलां आसतले तेंकां लिथियम बॅटरी उजार करता. हं. रिसंटली हांव एक रील पळयतालो. आय डोंट नो हाऊ फार इट्स हं. ट्रू. बट एक लिथियम बॅटरी घेवपाक इज लायक मायनिंग फॉर अ डायमंड. येदोसो डायमंडाचो कुडको तूं मायन करूंक वयच्याक, इफ यू गो टू these हं. areas, people there are these mine companies, they dig a hole, एक हं. आख्खो दोंगर फोंडून काडटले ते येदेशे हेका. हां. So this is same is the case for lithium. Like येदो lithium हेका बॅटरी करपा खातीर they mine such a big of an area की झाडां पेडां जाल्यार सोड हं. तूं. दोंगर नाच जाता. Okay. ओके. So in all that sense, if I stop buying maybe हं. at least one हं. electric bike or car, so somewhere I am saving the environment. I know that. So तशेंच करून हांवें खुबशे इलेक्ट्रिकल एप्लायन्सीस सोड टू घरा देखून टॅप्स बीन आमची एक लीक जाता पळय ती. माय एडवायस टू एव्हरीवन इज लायक जाता तितले भशेन कंट्रोल करा. बिकॉज उदक जावं इलेक्ट्रिसिटी जावं आनी कितें they have come to us after so many years because somewhere we knew that we had to conserve हं. them for future generation हं. because we have to know कित्याक जर तर आयज आडायना आयज जर तर सेव करना जाल्यार फुडें आमकां खूब डिफिकल्ट पण हेजेर जातलें. हांव अशें म्हणपाक वता आनी असो पॉयंट एक क्रिएट जातलो की तुवें एकट्यान सेव करून कितें जातलें? या अशे कितलेशेच भुरगे आहा जे एकट्या कडेन 4-5 गाडयो आसात. हम्म. तुवें एक गाडी घेवंक नाल्यार कितें फरक पडटलो? सो पॉइंट इज आय नो म्हाका कितले जाणांनी देखून म्हणलां एटलीस्ट म्हाजे ज्युनियरांनी देखून ते म्हणटा इवन क्लेटो. हांव हांगा रे म्हणपाक लागलो तूं बशीन आनी कित्याक भोंवता तर? बशी पेट्रोल खाता. हय. सो तुमी तशें म्हणलें जाल्यार म्हाका खुबशे जाणां हं. ज्युनियरांनी देखून हं. म्हणलां क्लेटो तूं इतलो जोडटा जाल्यार कितें फायदो? एक बायक देखून घेवन येवंक जायना जाल्यार कॉलेजीक. हांव तेंकां खुबशे फावटी म्हणटा. जशें तुवें आतां विचारलें बसीर कित्याक ट्रॅव्हल करता तो. लेट्स से फॉर एग्जांपल पेनजीम टू हां. ओल्ड गोवा हां. म्हाजी कॉलेजी कडेन. सो अप्रॉक्सिमेटली हाफ हं. टिकेटीर ₹10 घेता. ओके. एव्हरी डे ₹10 आणि एव्हरी डे ₹100 पेट्रोल जस्ट टू ट्रॅव्हल फ्रॉम देअर टू हिअर, हं. ओल्ड गोवा. व्हिच इज बेटर? इन टर्म्स ऑफ हां. मनी इटसेल्फ. हां. ओके. 100 सोड तूं ₹50 देखून दवरशी.
₹40 डिफरन्स आहा न्ही. पण टायम इज इम्पोर्टंट न्हू. बस टायम टायम चड घेता न्ही. तितलोच घेता नो. हांव तुका चॅलेंज लायता जाय जाल्यार रेस देखून लावया. आय एम टेलिंग यू हांव जाल्यार इन टर्म्स ऑफ ट्रॅव्हलिंग फ्रॉम पेन्जिम टू ओल्ड गोवा एंड ओल्ड गोवा टू बॅक. इट टेक्स मी ओन्ली 20 मिनिट्स वन वे, 20 मिनिट्स अदर वे. एक जर ट्रॅफिक मेवली जाल्यार देखून यू विल मॅक्सिमम 10 मिनिट्स एक्स्ट्रा लागतली तुका. हाफ एन आवर टोटल. तेच्याकीन चड लागचें ना. पण एक फॉर एक्झाम्पल आय एम गिविंग एक्झाम्पल बजाज बायक येता पळय प्लॅटिनियम इज गिविंग अ मायलेज अ लार्ज. So, okay, एक exceptions आहा. That is what I said. Now I am looking out for options myself. But in terms of petrol, I still feel it's quite a big Okay. thing. Okay. तुम्ही जर तर पळोवंक अशें जाल्यार sometimes petrol is a very big nuisance you can say. हालीं देखून हांवें म्हाज्या फिल्डान एक हेजो पेट्रोलाचो पंप हाडिल्लो. विचरानसून पेट्रोल उदकाचें काम करता. ओके. तितून कितें जातालें दॅट आय हॅड टू गेट पेट्रोल प्लास्टिकेतली बॉटलींनी. चडशे पेट्रोल पंपारी बाटलींनी पेट्रोल दिना. सो म्हाका खूब पयस वयचें पडटा जस्ट टू गेट दॅट 1 लिटर ऑफ पेट्रोल. ओके. सो हांवें मम्माक विचारलें, मम्मा हे कित्याक जाता काय म्हणोन. मम्मा म्हणूंक लागली जस्ट बिकॉज सम मिसक्रिडंट्स तेणी स्टार्ट केल्ले की पेट्रोल बाटलींनी घेवन व्हरप आनी खंयच्या शेताक वो खंयच्याय हेका बीन उजो लावप. सो अशी गोश्ट आसतना दे हॅव अशे खुबशे रिझन्स आहा वेअर बिकॉज ऑफ वीच समवेअर बायक्स हॅव लायक आणि एक हांव एक पॉइंट कनेक्ट करपाक जाय जशें की तुवें म्हटलें पळय तुमच्या बिझनसा खातीर तुका खूब ट्रॅव्हल करचें पडटा आनी सगळेच काय तुजें ट्रॅव्हलिंग हायवे सायडीकूच आसचें ना. थोडे गांवांनी भितर आसतले. सो बायक अशी आसता जी तुका डायरेक्ट जाग्यार मेरेन पावोवपाक शकता. आनी बशी अशें आसता जे तुका स्टॉप बस स्टॉप घेवन मागीर यू कॅन टेक अ लिफ्ट ऑर यू कॅन गो बाय वॉकिंग अशें कितें तरी ऑप्शन घेवचें पडटलें. ह्या टायमार तूं कितें करता? कारण तुका टायम खूब इम्पोर्टंट आसता. कारण तूं कॉलेजूय करता आनी तेवूय गजाली मॅनेज करता. सो मोस्ट ऑफ द टायम्स इन दोज डेज मार्सेलाचीच गजाल पळोवंक वयशी जाल्यार द पर्सन हू वॉज देअर ही यूज्ड टू कम एंड पिक मी अप फ्रॉम द बस स्टँड. दो तेंचें घर अशें कितें बस स्टँड मेन रोडार आहा आनी जें घर हांगाच आहा इतलेच आशिल्लो डिस्टन्स बट स्टील ही यूज्ड टू कम एंड पिक मी अप. समटायम्स यू टेल लागींच आहा न्ही हांव येता चलोन बट देर आर पीपल हू आर व्हेरी हेल्पफूल. माय कस्टमर्स एंड ऑल आर व्हेरी गुड. दे हेल्प मी अ लॉट. सो त्या गजाली म्हणजे त्या हिसपान हांव म्हणटा sometimes walking is better, or walking or jogging or running also because you're exercising a lot on your own. डॉक्टराक देखून आतां विचारशी तूं हाजें पोट कित्याक भायर सरता and all that. They'll be like एक जॉग मार सद्दां इवनिंग सांजचे वो एक धांव अशें 10 किलोमीटर 5 किलोमीटर. 1 किलोमीटर देखून जर तर तूं एका दिसाक चलशी जाल्यार समवेअर यू आर लुजींग ऑन युअर वेट. सो अशें आसता. आनी एक म्हाका एक प्रश्न विचारूंक गो दिसता तुका हांगासर की प्रश्न अशे भरपूरूच विचारले आनी तुका आनी विचारपाकूच जाय. हो प्रश्न असो की आमी जेन्ना एज आसता पळय 18 टू 20 मदीं धरले न्हू. पयसो एक तर म्हळ्यार मायंडसेट असो रन आसता की एक तर पयशे जोड नाल्यार एक तर कॉलेज कर. एक खंयच्या गजालीचेर आमी कॉन्स्टंट आसता. नाल्यार एक तर आमी हॉलाच आसतले. पयशे जोडले मोडया, पयशे जोडले मोडया, कितें तरी घेवया. सो तुमी स्टेबल कसो दवरता मायंड तुमचो? कित्याक कॉलेज लायफान स्टेबल जावप इज व्हेरी डिफिकल्ट स्पेशली. तुमी स्टेबल कसो दवरता? कारण खुबशे फंक्शन येतले, खुबशे भुरगे म्हणटले की बाबा एवरीडे कपडे चेंज करपाक जाय, कॉलेज लायफ एन्जॉय करपाक जाय. कॉलेज लायफ एन्जॉय करपाक डिफरंट क्लॉथ लागतलेच तुका. सो ऑल दीस हाऊ म्हणल्यार बेसिकली तूं मॅनेज काय करता सगळो? मायंडसेट तुजो कसो रेडी केला की बाबा पयशे फक्त एकाच मोडपाक जाय, तेकाच मोडपाक जाय? पयलीं सद्याक म्हणल्यार हांव एग्रीकल्चर बिझनस करता तें इज नॉट बिकॉज ओन्ली बिकॉज ऑफ द मनी. इट्स बिकॉज ऑफ द लर्निंग. एवरी डे हांव जें आतां ह्या दिसांनी शेतान शिकता न्ही तें हांवें लायफ टायमान हांव जाल्यार म्हणटा कोणें शिकोवंक नासतलें. ओके. खंयच्याय मनशान खंयचेय फील्ड जावं तें वेदर ही इज इंटू इंजिनियरींग ऑर डॉक्टर ऑर वॉटएवर इट इज. ही हॅज टू बी देअर. प्रॅक्टिकली शिकोवंक जाय. ओन्ली देन ही कॅन लर्न अ लॉट ऑफ थिंग्स. आनी एवरी डे तूं कितें ना कितें शिकता. यू आर लर्निंग फ्रॉम युअर मिस्टेक्स. हांव कितें करता इट्स नॉट बिकॉज ऑफ मनी दॅट आय हॅव जॉयन इंटू एग्रीकल्चर. सो मनी इज सेकंडरी. ओके. ते मेवता तें ओके गूड. बट वॉट आय वॉन्ट टू डू माय मेन थिंग इज लर्निंग. म्हाका आतां म्हजी आजी देखून हालींच ती म्हणटाली समथींग हॅपन्ड एट होम आनी ती म्हणूंक लागली की ना तूं बंद कर नाका अशें जातालें बिकॉज लॉट ऑफ आय कूड नॉट कॉन्सन्ट्रेट समटायम्स ऑन माय स्टडीज. हांव तेका म्हणटा हांव हे दिसांनी कॉलेजीन जें शिकना
or practical आमकां जे जायना, that is all that I'm doing here at home or in the field. हांव खूब शिकता आनी तेका सांगता हांव. आमच्या कॉलेजींनी ह्या दिसांनी because of accreditation things sometimes not all practicals have been held. सो हांव तिका सांगता ना म्हाका प्रॅक्टिकल शिकोंक जाय तेका लागून हांव तें करता अशें. जेन्ना तूं कॉलेजीन शिकता खबर आहा, तेन्ना टिचरींचे रिएक्शन तुजेर कितें आसता? म्हटल्यार तूं कॉलेज करता काय बिझनस करता? म्हटल्यार कॉलेज एक्चुअली बेसिकली कॉलेज करताना भुरगे मोस्टली आनी कांय करिना. कॉलेजीचे एक्टिविटीज करतले. आपलें काम, बिझनस कांय करचे ना. सो तुजें रिएक्शन कितें आसा कॉलेजीन? कॉलेज तुका कशे नदरेन पळयता? कॉलेज स्टाफ, टिचर्स, स्टुडंट्स कशे पळयतात? आतां एक टिचरींक जर तर पळोवंक वयशी जाल्यार दे आर व्हेरी हेल्पफूल. ओके, हेल्प करता कितें अशी गोश्टी शिकोवंक बीन जाय जाल्यार एक्स्ट्रा क्लासीस बीन घेवन तेका करता. बट इन टर्म्स ऑफ अदर स्टाफ दे आर व्हेरी हेल्पफूल तशें त्या हिसपान. एक आसता प्रोफेसर स्टील देर लायक ते तोंड अशें टर्न मारतले. दे वॉन्ट एक्चुअली गो टू सी what exactly the particular student is doing. तेंकां फॉर देम वॉट मोर इज इम्पॉर्टंट इज रट्टा मार. तूं शीक पास जाव आनी वच जालें. प्रॅक्टिकल नॉलेजांचेर तेंची चड नदर आसना. ओके, अशी गोश्ट आहा. आनी एक म्हणटा ती क्लासमेट्स. सम ऑफ देम दे आर देयर ओन्ली फॉर द डिग्री. ओके, सो तेंकां कितें जाता की दे वॉन्ट टू हे प्रत्येक कॉलेजीनूच आहा न्हू. but here the question is what as soon as some of them came to know उतर न्ही रोखडे स्प्रेड जाता. सो तेंकां कळ्ळें की बाबा ना हो चेडो पयशे खूब कमयता. ओके, सो बट ती गजाल तेंकां कळ्ळी तेन्ना सम ऑफ देम वर लिटरली फार अवे. ना आमकां नाका व्हरलो अशें जाल्लें एक कडेन. पण सम ऑफ देम आर स्टील नियर लायक कितें अशें हेल्प बीन जाय. समटायम्स म्हणजे कितें जाता डिलिव्हरी आसता सावथ मारगांव जावं म्हापसा देखून. So they take it up. Okay, ती व्हरून पावयता बिकॉज दे ट्रॅव्हल अप एंड डावन एवरी डे ऑर एवरी सॅटर्डे संडे ती वयता तेन्ना हॉस्टेलांतल्यान घरा तेन्ना ती हेल्प करता. अदरवायज मोस्टली नो वन लायक दॅट इज आउट टू हेल्प. कॉलेजीन प्रॉब्लेम कितें आहा? प्रत्येक कॉलेजीन आसताच प्रॉब्लेम. इफ यू कॅन स्पीक देन सांगपाक शकता. हो, करंटली अदर दॅन प्रॅक्टिकल दीस बिकॉज आमचे लॅब्स बीन अजून जावंक ना कित्याक इट्स अ न्यू कॉलेज. ओके, सो त्यो लॅब्स बीन मातशे जावंक ना. सो आय वॉज praying that ते जाल्या पुरो म्हणून बिकॉज आमकां दॅट इज मोर इम्पॉर्टंट करंटली बिकॉज प्रॅक्टिकल इन एग्रीकल्चर प्रॅक्टिकल नॉलेज इज व्हेरी इम्पॉर्टंट. इट्स लायक तूं अशें जेवून खाल्यार वयचें ना न्ही अशें जेवता न्ही तूं. सो दॅट इज वॉट आय एम सेयिंग लायक प्रॅक्टिकल नॉलेज जाय आनी ती नॉलेज फक्त अशी when you have the proper infrastructureच मेळटलो. दॅट इज वन थिंग. सेकंड थिंग इज आमकां accreditation by the ICAR is another thing that is lacking for us. सो तेच जर आमकां गव्हर्मेंट प्रोवायड केले जाल्यार स्टुडंट्स हू हॅव ऑलरेडी पास्ड आउट फ्रॉम आवर कॉलेज, स्टुडंट्स हू आर स्टडींग रायट नाव दॅट इज आवर्स एंड द फ्युचर स्टुडंट्स हू आर कमिंग. कित्याक रिसंटली वन ऑफ द पास्ड आउट स्टुडंट्स हॅड गॉन फॉर अ जॉब इंटरव्यू आनी द इंटरव्यूअर हू वॉज देयर ही सेड लायक तूं फक्त 12th पासूच. दो तेणे आमच्या कॉलेजींतल्यान BSc करून मागीर MSc करून देखून गेल्लो. ही वेंट फॉर द जॉब इंटरव्यू बट देन तेणे म्हणलें कितें you have just done your highest qualification here is 12th pass only. So I think it's like what if that ICAR accreditation is not there, then it is not much of a use. So yeah, that is. एका फार्मराचे फार्मर किंवा एक एंटरप्रेन्युअर यंगेस्ट एंटरप्रेन्युअरचे फ्रेंड सर्कल कशें आसा हें जाणून घेवपाची उत्सुकता आसा. फ्रेंड सर्कल माझे खूबशे फ्रेंड्स आहा ते फ्रॉम द बिगिनिंग फ्रॉम 12th स्टँडर्ड वायज. ओके, दे आर प्रॉपर क्लासमेट्स फ्रेंड्स लायक खुबशे आहा विच एनकरेज लायक इन द बिगिनिंग इटसेल्फ. क्लेटो एग्रीकल्चर करता म्हणल्यार मातशे डावट आशिल्लो बट एज सून एज दे सॉ दॅट ओके ही इज स्टेबल इनफ सो म्हाका कितें हेल्प बीन जाय जाल्यार केन्ना येताले. आय रिमेंबर एक फार्मरान हेल्प जाय म्हणलें तेन्ना फ्रेंडान पयस आशिल्लो तेन्ना सावन देखून येयलो हेल्प केलें. आयज देखून हांव तें एक शेत रोयता तेणें म्हाका एक फार्मरान दिला दॅट इज नेथन फ्रॉम तालिगांव. तो म्हाजेच एजीचो बट ही हॅज डन अ लॉट मोर. 10th आसतना तेणें आपणाचें एग्रीकल्चर स्टार्ट केल्लें. ओके, लिटरली फ्रॉम द फिल्ड्स. ओके, हांव तरी 7th आसतना हांवें चिंतलेलें दीस गाय वॉज ऑलरेडी रेडी फिनिश्ड. 10th बोर्ड एग्जामी आन्सर केल्यो त्याच वर्सा तेणें स्टार्ट केलें की आपण एग्रीकल्चर रोयतलो म्हणून. आपणें ओन डिसायड करून आपणाची फेलो शेतां आशिल्ली ती कल्टिवेट केली. सो पेपरार देखून तेजी खूब फावटी नांवां बीन येयलां नेथन यंग फार्मर फ्रॉम तालिगांव म्हणून.
सो हे शेत देखून हांव जे रोयता ते तेणे दिला. हं. सो तशें त्या शेत दिला तें आयकून आनी कोणे देखून हं. आयकल्लें. सो तेणे देखून म्हाका मागीर म्हणलें आपणाचें शेत आहा. सो आय एम कल्टिवेटिंग लायक हं. दीस slowly started cultivating fields. सो फ्रेंड्स इन द एंड आय फील आर व्हेरी इम्पोर्टंट. एज एन एंटरप्रेन्युअर म्हाका खूब डिफिकल्टीज हं. आसता. लायक समटायम्स हांव एके कडेन पावना ओर एकूच टायमार म्हाका 2 जाग्यांचेर पावचें पडटा. हं. सो तेन्ना समटायम्स these friends come in help, like they come in आता help. मातशा एक डिटेल्सान म्हाका सांगता, की एक यंगेस्ट एंटरप्रेन्युअर जावपाक खूब जाणांचें मन आसता किंवा हं, खूब जाणांक जावचें काय दिसता किंवा खूब व्हडली लोक सपनां पळयतात हं, भुरगे. आमी युट्यूबार व्हिडियोज खूब पळयतात, की हं, अशें जावता, हें जावता, हे स्टेप आसता. एक्चुअली प्रॉब्लम फेस कितें जाता, कित्याक जो पर्यंत आमकां प्रॉब्लम कळना पळय, तो हं, पर्यंत आमी फुडें सरपाक शकना. हं. सो यंगेस्ट एंटरप्रेन्युअराचे प्रॉब्लम्स कितें आसता? कारण हें आमकां पयलींच कळत न्हू जाल्यार आमची स्टेप्स पावलां इझी वयतली फुडें हय. घालपाक. सो मेजर प्रॉब्लम्स कितें फेस जाता? पयलीं सद्याक म्हणटा तें लेट्स से फॉरगेट हं. एग्रीकल्चर. एज एन एंटरप्रेन्युअर यू नीड मनी हं. आणि यू नीड सपोर्ट. हं. दीज टू थिंग्स. पयशे ना जाल्यार वॉटएव्हर थिंग यू आर स्टार्टिंग, ओके, इन वॉटएव्हर फील्ड इट इज, तुजें ते समटायम्स इट इज नॉट सक्सेसफूल. हं. Second thing is support. Support हं. is in what support? You need हं. emotional support. हं. You need financial support. हे जर 2-3 वस्तू ना तुजे हं. कडेन जाल्यार समटायम्स मनीस शेणटा. तिसरी गोष्ट म्हणल्यार नॉलेज. हं. ती जर तर तूं अर्दी कोटी नॉलेज आहा जाल्यार समटायम्स इट इज नॉट पॉसिबल, ओके. एक फावटी आतां हांवें खुबशे हांकां पळयल्यात. दे टेक इट अप लायक आपण फॅशनान करतलो, आपण आनी कित्यान एंटरप्रेन्युअर जातलो, आपण आनी कित्यान एंटरप्रेन्युअराचें उतर जे येद्दे व्हडलें आहा, यू नीड टू नो दॅट मच अमाउंट ऑफ नॉलेज इन दॅट पर्टिक्युलर सब्जेक्ट ऑर फील्ड. बिकॉज लेट्स से फॉर एक्झाम्पल आतां तूं एग्रीकल्चरान देंवता जाल्यार यू हॅव टू नो हाव अ पर्टिक्युलर सीड जर्मिनेट्स. एटलीस्ट दॅट बेसीक नॉलेज इज हं. रिक्वायर्ड. तेका कितलें उदक जाय फ्रॉम सीड टू हार्वेस्ट आनी पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी इज ऑल्सो इम्पॉर्टंट. तूं ती आतां विकतलो की तेजें कितें करून विकतलो, like whether you're going to eat it like that only or तूं तेजें एक फ्रूट करतलो, तुजें तेजें सॅलड करतलो or whatever it is. सो तें कशें करप, जॅम, जेली कशें हं. करप, कशें विकप, दॅट इज ऑल इम्पॉर्टंट. मागीर तुजे ते पयशे केन्ना भरतले, लेट्स से यू हॅव टेकन अ लोन, ते पयशे भरोंक जाय. सो ते पयशे केन्ना भरतले, तो इंटरेस्ट रेट कवर जाता की ना. सो ऑल ऑफ दीस नॉलेज यू हॅव टू हॅव इन मायंड. जरी तर तुजे कडेन हे गोश्टी ना जाल्यार आय सजेस्ट एनीवन एंड एव्हरीवन whoever wants to take a step in entrepreneurship, you should not do it. एंटरप्रेन्युअराचे क्वालिटी कितें आसपाक जाय? You म्हटल्यार तो should एंटरप्रेन्युअर be म्हणून कळटलो, कित्याक प्रत्येक जाण एंटरप्रेन्युअर जावंक शकना. थोडे जाण uh, जॉबा खातीरूच जाल्ले आसता, uh, थोडे जाण तेज्या खातीरूच आसता. थोडे दोनूय कामां करपाक शकता. uh. सो कशें So वळखप? you need to be a leader first, okay. I believe in an entrepreneur and a leader have the same qualities required, हं. okay. तू जर तर एक लीडर जायना वो एक्स्ट्रोवर्ट जायनासतना भायर वचोन विचारना कितें करूंक जाय, कशें करूंक जाय. तूं जेन्ना आपणाचें तोंड ओपन करून उलयना तो पर्यंत तुजें कांयच कामां जावपाक शकना. हं. ओके, सो यू नीड टू ओपन युअर माउथ. इन सम प्लेसीस लोक कितें करता, ओगी रावतले, तेका दिसता कितें तो दुसरो हं. मनीस सांगता तेन्ना आपण हं. उलयतलो, आपण उलयतले, तशें आसूंक उपकारना. अंटील अनलेस यू ओपन युअर माउथ, द अदर पर्सन इज नॉट गोइंग टू स्पीक. ओके. आनी एक यंग आमचो जेन्ना आमची लायफ यंग आसता, हं, तेन्ना एक वेळ अशें म्हणटात की रगत आंगान खूब गळटा. हं, आंगान ताकत खूब आसता. हं, बिझनस बरो रन करपाक शकता. आफ्टर सम टायम्स जेन्ना एज वयता पळय, ती ताकत वयता. सो तेन्ना स्टेबल कशें जावप, की तुमी तुमच्या खुबश्या कस्टमरांक पयला आसतलें जे बिझनस करतात. तुमच्या हं, कॉन्टॅक्टामध्ये खुबशे एंटरप्रेन्युअर हं, आसतले. तुमी तांकां कशें पळयता किंवा ते कशें मॅनेज करता हे सगळ्यो गजाली? ते एज वायज प्रत्येक गजाली चेंज जाता. हां, जे तुमकां ते 7थाक प्रॉब्लम फेस जाल्ले ते आतां जावचे ना. हं, आतां ते फुडें जावचे ना. हां, पूण एवरी टाईम तुमी चॅलेंजीस कशे घेत वयता किंवा एवरी टाईम तुम्ही ग्रो कशें जाता प्रॅक्टिकली? हो. सो इन टर्म्स ऑफ एज, हं. आय रियली फील दॅट इज हं. गोइंग टू बी अ प्रॉब्लेम सून. बिकॉज आताची एज, एव्हरेज एज जी आहा ऑर फॉर पर्सन इन दिस वर्ल्ड इज नॉट इवन 20-35, हं. ओके. सो ती जर तर एज, इफ आय हॅव टू लिव्ह एट दॅट पर्टिक्युलर एज ऑफ 70 ऑर हं. 80, जाल्यार आय नीड टू बी हेल्दी रायट नाव, हं. ओके. आणि ते हेल्दी आसपाक आय हॅव टू टेक हेल्प. लेट्स से हांव 30-35 पावलो, 50-60 पावलो, तेन्ना आय हॅव टू गिव्ह इट टू समवन एल्स, ओके. हं. Whether it is my own kids or someone who I know, who I हं. can trust, like he can take care of that particular area or particular place. So ती गजाल ना जाल्यार sometimes it is not possible. ओके. Okay, so you need to take care आणि सेव्हिंग जाल्यार हं. आसूंकूच जाय एका मनशा खातीर. हां. आणि सेकंड गोष्ट म्हणल्यार
इफ यू आर गिविंग इट टू समवन यू हॅव टू गिव्ह इट टू समवन ट्रस्टवर्दी. बेश्टे येयलो त्या मनशाक दिवले अशें जायना, बिकॉज समटायम्स दॅट पर्सन कॅन सेल इट आउट टू सम बिल्डर्स आनी तेणी बिल्डिंगे बांदून काबार. ओके. दॅट्स एंड ऑफ द स्टोरी आणि एक तुवें मध्ये एक हे गेल्लो की नॉलेज इज खूब इम्पोर्टंट. हां. नॉलेज आजकाल न्ही आमी युट्यूबार पयलें न्ही प्रत्येक जण 4 बुकां वाचतले आनी भाशणां दिवंक लागतले. हं. आपूण तें करता म्हणून. पळय जाल्यार थोडे जाण अशे सुद्दां आसात, तांकां एंटरप्रेन्युअरचे स्पेलिंग सुद्दां खबर आसचें ना, पण ऑलरेडी भाशणां ठोकप 4 बुकां वाचून. ती नॉलेज आमकां इम्पोर्टंट ना न्ही. आमकां नॉलेज इम्पोर्टंट खंयची आसा, जो कोण तूं स्वता बिझनेस करता आनी तो हय. आपलो प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स सांगता. हं. जशें की तुमी आमकां पॉडकास्टांतून शेअर करता. हं. ती इन्फॉर्मेशन आमकां गरजेची आसता. पण तशा मनशाक आमी वळखप कशें? कारण आजकाल नॉलेज सुद्दां वळखप खूब डिफिकल्ट जाता. डिफिकल्ट. कारण प्रत्येक जण आपल्याक अशें शो करता की आपुणूच. हं. सो तेन्ना आमी वळखप कशें नॉलेज गेन कशी करप? हे आमी रॉंग नॉलेज गेन केली जाल्यार आमकां त्रास जातलो. हां. सो हांवें तुका पयलींच सांगिल्ले ते भाशेन वन मस्ट रीड. हं. ओके. वेदर इट इज ऑन द फोन ऑर अशी बुकां बीन वाचता तें वाचूंक जाय. ओके. यू हॅव टू नो नॉलेज अबाउट गेट नॉलेज अबाउट एंड यू हॅव टू स्पीक टू पीपल हू हॅव ऑलरेडी डन इट. हं. आतां लेट्स से कोणी नेवो एंटरप्रेन्युअर जावंक सोदता हं. जाल्यार तेणे तेंच्या सिनियरां कडेन जावं अशें कोणी आहा जेणे बिझनेस केला वो एंटरप्रेन्युअरशीप केला तेंचे कडेन वचोन विचारूंक जाय तुवें कशें स्टार्ट केल्लें, तुका कितें डिफिकल्टीज फेस जाल्ल्यो. ती नॉलेज इम्पोर्टंट. ती जर तर तो प्रॅक्टिकल नॉलेज घेयना आं आनी ह्या मनशांनी कोण आतां करता न्ही तेणी तांकां सांगूंक जाय. एकदां कितें जाता आय हॅव नोटिस्ड ते येता विचारूंक बट तूं उलोवंक जायना. समटायम्स देर आर थिंग्स व्हिच समटायम्स इट्स नॉट पॉसिबल टू टेल बट यू नीड टू टेल. तूं जर तर तें सांगना त्या मनशाक कळना ही ऑल्सो फॉल्स इन टू द सेम ट्रॅप. इमॅजिन तूं आपणाच्याच भुरग्याक एंटरप्रेन्युअर जावपाक शिकयता आनी तूं ताका अर्दे कुटे तूं सांगता जाल्यार तो त्या त्रासान पडोंक जाता. सो दॅट इज हय. व्हेरी इम्पोर्टंट. यू नीड टू गिव्ह एज मच एज नॉलेज एज पॉसिबल. एक्चुअली तुमी म्हटलें की नॉलेज तुमी शेअर करपाक जाय आनी हें करपाक जाय. पण तुमी म्हाका सांगा फॉर एक्झाम्पल तुमकां प्रॉब्लम वेगळो फेस जालो आसतलो. आनी सेम गजाली खातीर म्हाका प्रॉब्लम वेगळो फेस जावपाक शकता. तुमची नॉलेज म्हाका यूज ना न्हू. प्रॅक्टिकल नॉलेज सुद्दां. त्या टायमार कितें करप? त्या कारण टायमार मोस्ट प्रोबॅबली यू शुड हॅव स्टडीड मोर लायक नॉट त्या हितून त्या सब्जेक्टा भितर तुजे कडेन आपणाची नॉलेजूय इम्पोर्टंट. इट्स नॉट दॅट तो तिसरो मनीस सांगता म्हणून तूं तेजेत आयकलें अशें ना. तुवें आपणाच्या बुकांचेर ओर प्रिवियस जे हं. बूक आहा प्रिवियस इयराची अशी हं. वॉटेवर लायक हाव यू स्टडींग फॉर आमच्या एग्जामीक हय. प्रिवियस इयराचे न्यूज क्वेश्चन पेपर काडून तूं पळयतलो न्ही हं. ते पेपराक कितें येयल्ले ते क्वेश्चनां येयली तर त्या हिसपान तुवें ते अशें शिकोन हें करूंक जाय. अदरवायज इट इज समवेअर इट इज यू आर लॅकिंग बिहायंड. ओके. आतां एक्चुअली एक एंटरप्रेन्युअर आपले कॉन्टॅक्ट कशे बिल्ड करता किंवा कशे वाडयता? कित्याक तो केन्नाच हांवेन खंयच्याच एंटरप्रेन्युअराक हांवेन अशें पळोवंक ना की तेच्या कडेन लाखांनी लोक आसतले. तेच्या कडेन 4-5च लोक आसतले. पण तो कॉन्टॅक्ट बिल्ड कशे करता 4-5च? ते खूब इम्पोर्टंट आसता. लाखाकून ते 5 इम्पोर्टंट खूब आसता. या सो तो बिल्ड सो कशे करता? म्हटल्यार सिंपल क्वेशन मातसो ट्विस्ट करता. तुमी कशे बिल्ड करता एक सो कॉन्टॅक्ट फॉर तुमचे? एक्झाम्पल आतां इन द बिगिनींग म्हाका कितें आहलें म्हाका खूब त्रास भोगिल्ले फॉर एक्झाम्पल इफ आय हॅड टू स्टार्ट अप हं. दीस हांवें स्टार्ट केलें तेन्ना मार्केटिंग करता तेन्ना म्हाका खूब त्रास भोगिल्ले बिकॉज पीपल डिडंट नो मी. हं. सो आय स्टार्टेड मीटिंग पीपल. हं. लोकांक मेळलो, लोकांचो ट्रस्ट गेन केलो. गिविंग देम प्रॉपर ऑर्गेनिक प्रॉडक्ट्स व्हिच आर यू कॅन टेल द डिफरन्स. तूं खाता तेन्ना फॉरगेट आय गिव यू द हं. एक्झाम्पल ऑफ तांबडी भाजी. ती दिसता तेन्ना की तुवें आतां मुळो जर तूं दोनूय मुळे अशे घेवन खाल्ले न्ही बेश्टे रॉ हं. जाल्यार तुका डिफरन्स एक्चुअली कळटा. लायक हं. तो रॉ म्हणून आनी हं. हो तुजो इनऑर्गेनीक अशें म्हणून. सो दॅट जर तर कोणाकूय कळ्ळें जाल्यार पीपल वील हं. ब्लायंडली फॉलो यू. सो तें ट्रस्ट आसोंक जायो की ना बाबा हो खरे पयशे हं. म्हारग जावं मातशे ऑर्गेनीक खातीर बट ही इज गिवींग मी जेन्युइन स्टफ. हं. ओके. ओके. आसूंक जाय. आनी म्हाका एक आनी अशें विचारूंक जाय दिसता. आमी आतां हे फूल म्हाका दिसता ओवरऑल एकदां ऑलमोस्ट एक वराचो डिस्कशन जावपाक येयलें. हं. सो आमी 2 गजाली मेजर डिस्कस केले. एक तुमच्या बिझनेसा बद्दल डिस्कस केलें आनी एक केलें आमी डिस्कस की गोंयान फार्मरांक बिगेस्ट प्रॉब्लम कितें जाता हे ओवरऑल हय. डिस्कस केलें. सो ह्या डिस्कशनाचें इम्पोर्टन्स कितें आसा किंवा असलें डिस्कशन लोकांनी कित्याक आयकूंक जाय? एक आमी केला किंवा आनीक अशे खूब जाण करता आसतले हं. बरे. सो अशें कित्याक करपाक जाय? सो कित्याक गरजेचें आसा हे डिस्कशन्स? सो फॉर एक्झाम्पल आतां आमचे हं. दीस डिस्कशन्स यू आर सेयिंग फॉर आतां आमी उलयल्या. हं. तुकाय नॉलेज मेळली, तो तिसरो मनीसूय आयकता हं. तेकाय मेळली. बट ही जर तर आमी अशें उलयनाशिल्ले लेट्स से वी नेवर मेट हय. आनी हय. ही गोश्ट जावंकूच ना. जाल्यार त्या तिसऱ्या मनशाक खबरूच ना तो कितें करता, तो कशें करता. हं. सो त्या तिसऱ्या मनशाकूय मातशें नॉलेज मेळली न्ही. सो इन दिस केस आय सजेस्ट पीपल शूड लिसन टू पॉडकास्ट ओर पीपल स्टोरीज लायक दीस अ लॉट मोर. आनी तेंचेरूय अशें पर्सनल नॉलेज घेवंक जाय.
अशें ना की तेंच्यो गजाली आयकल्यो हम्म. आनी तेंचेर कांय हें करूंक ना. यू शूड लिसन टू देअर थिंग्स एंड ऑल्सो ऍक्ट अपॉन इट, तेंचेर मातशें अशें नदर मारून कितें नॉलेज गेन करूंक जाय. बेश्टी अशी दवरीत आनी जाल्यार म्हाका एक कांय कितें फायदा ना. दिसता खबर आहा, इवन तुमी सुद्दां पॉडकास्ट आयकता आनी हांव सुद्दां पॉडकास्ट डिफरन्स खूब आयकता. आमी म्हणटा की थोड्यांचे अशे प्रश्न आसता की पॉडकास्ट कित्याक आयकपाक जाय रे, आपल्याक खंय ते यूज जातले. हं, पूण हांवें पळयलां ऑटोमॅटीक न्ही ते आमकां सबकॉन्शियस मायंडान भरलेलें आसता हं. नॉलेज आनी ऑटोमॅटीक ते यूज जाता नॉलेज आमकां. You don't know now, हय. in this generation at least, you don't know where exactly what हं. knowledge is important. हाली तुम्ही आयकला आसतले जाल्यार एक वर्सा हं. गव्हर्नमेंट हॅज अनाउन्स दॅट you need a कोंकणी लँग्वेज खूब गरजेची इफ यू वॉन्ट टू गो फॉर अ जॉब. हं. सो थोड्या लोकांकडे कोंकणी उलोवंक येना. हय. गोंयान रावता, गोंयान जल्मल्या, सगळें जाला. बट तेंक कोंकणी उलोवंक कळना. सो ती कोंकणी व्हेरी इम्पोर्टंट इन दीस सो दिस इज जस्ट एन हय. एक्झाम्पल. लोकांनी अशे जर बारीक बारीक गोश्टींचेर नदर मारपाक लागली जाल्यार तेंकाय खंयच्यान कितें तरी नॉलेज गेन जाता. बेसिकली नॉलेजी प्रमाणे हांव हांगार एक कनेक्ट करूंक सोदता. खूब जाणां इम्पोर्टन्स दिता आपल्या इंग्लीश लँग्वेजीकूच किंवा हं, पर्टिक्युलर लँग्वेज खंयचीच रॉंग म्हणना, खंयची रायटूय म्हणना. हं. बट एक आज तीच लँग्वेज बरोबर हां. थोडे अशे कोंकणीचे थोडीशी घरां आहात, जी जबरदस्ती आपल्या भुरग्यांक इंग्लीश शिकयतात. दॅट इज इट. सो जबरदस्ती त्या स्कुलान धाडप, हं. हें करप. सो व्हाय इट इज? कित्याक गरज आहा? कित्याक तुमी एक एंटरप्रेन्योर म्हणून तुमकां खबर आसतलें की लँग्वेज खंय पर्यंत यूज जाता ती. See, because as an entrepreneur, I can tell you, it's not that हं. तुवें म्हणले ते भशेन हं. खंयची लँग्वेज शिकप ही इज इम्पोर्टंट ना. बट लर्निंग बारीक बारीक वस्तू हं. खुबशे लँग्वेजींनी. कित्याक लेट्स से आयज हांव हांगाच्यान हं. नॅशनल लेवलीर खंय पावलो. हं. ओके, एंड आय हॅव टू रिप्रेझेंट इंडिया, or I have हं. to represent Goa on a national state or on an international level with my particular products. हांव अशें हं. अशें करता म्हणून. So English सोड, I have to learn other languages because हय. English is not the most word हय. spoken language. आता ते ट्रान्सलेटर हय. येयल्या म्हणटा दुसरी गजाल. हय. पण इफ यू गो 5-6 years बॅक, तेन्ना ट्रान्सलेटर हं. नाशिल्ले. यू हॅव टू लर्न व्हॉटएव्हर लँग्वेज हं. दे आर स्पीकिंग. सो ती बारीक बारीक जर त्या लँग्वेजी आमी शिकल्यो, तर त्या गोष्टीन सांगून तुका नॉलेज इज व्हेरी हं. इम्पोर्टंट ऑफ ऑल द एक्सपेक्ट्स इन लायफ. आतां खुबश्या पेरंट्सांक दिसतात एक म्हजो असो प्रश्न आहा, हं, खुबश्या पेरंट्सांक दिसता की आपलो भुरगो एक एंटरप्रेन्योर जावचो हं, आनी ती एंटरप्रेन्योर आसची ना. हं. तेंची भुरगीं खूबच धाकटी आसतलीं. सो तेंच्यांनी नॉलेज गेन करपाक तेंका कशी हेल्प करप? They have to teach them about small things, like whether it is agriculture or being a doctor or religion or any other thing. Okay, तेणी बारीक बारीक गोष्टी बद्दल तेंकां आतां लेट्स से इज अ 5-6 year old भुरग्यांचे भाशेन भुरग्यांक कशें समजता त्या भाशेन तेणी तेंकां समजावप. ओके, वॉटएव्हर इट इज. कित्याक जरी तर त्या एजीचेर तेणें हं. ग्रॅस्प केलें की अशें ना, ओके, ह्या खातीर अशें अशें जाता, वॉटएव्हर इट इज. सो सीड वॉटएव्हर हय. कशें हें जाता. सो इफ दॅट इज देअर, मे बी समवेअर इट कॅन हेल्प अ लॉट इन अ चाइल्ड्स अपब्रिंगिंग. आनी एक्चुअली एक प्रत्येक बिझनेसान तुमी सुद्दां नोट केला आसतलें, हं, इवन हांव नोट करता. प्रत्येक बिझनेसान हॉनेस्टी आनी ट्रस्ट हो खूब गरजेचो आसता. हं. सो हो बिल्ड कसो करप हॉनेस्टली? लोकांक दाखोवपा खातीर बिल्ड करप वेगळो. अशे खुबशे लोक आहा जे लोकांक दाखोवपा खातीर आपूण हॉनेस्ट म्हणून दाखोवपा खातीर करतात. थोडे आसता जे एक्चुअली हॉनेस्ट आसतात आनी एक प्युरिटी तांच्या मुतल्यान दिसता आनी थोड्यांची दाखयतात ते. हं. सो आपली एक्चुअली प्युरिटी कशी बिल्ड करप किंवा हॉनेस्टी कशी बिल्ड करप? सी, तेन्ना फर्स्ट तुमी ऑफ कशी ऑल, करता? इन मार्केटिंग आतां करता तेन्नाच न्ही, हं. यू डोंट हॅव टू शो. हं. ओके, कित्याक एक एक पाटी आय हॅव नोटिस्ड once that particular person has tried and used your particular product in any हं. entrepreneurship lines, okay, जाल्यार तेन्ना the particular person already knows. तो हं. जाणा ऑलरेडी की तूं खरी वस्त विकता म्हणून. इट इज नॉट दॅट तूं आनी खंयच्यान भलतेंच हाडून तेजे फुडल्यान हं. अशें थालयेर हाडून दिलें, अशें ना. की तेका खबर आहा बाबा तेणें तें चाखलां, तेणें यूज केला हं. तो प्रॉडक्ट, ताका लागून तेका खबर आहा बाबा दीस इज अ गूड प्रॉडक्ट बिकॉज आय हॅव यूज्ड इट आनी आपणाक इतल्या तेंपाक तो उजार जालो एंड हं. ऑल दॅट स्टफ. तर तें जर जायना जाल्यार दॅट ट्रस्ट एंड हॉनेस्टी इज समवेअर हं. नॉट विजिबल. लेट्स से हांवें तुका फेक प्रॉडक्ट विकलो, तूं म्हाजे कडेन परत येवचोच ना. हं. नेव्हर एव्हर यू गोना हं. कम. तुजी जर तर गरज देखून पडली जाल्यार तूं म्हाजे कडेन हं. येवचो ना, बिकॉज तूं एक फावटी फटवला म्हाजे कडेन. हं. व्हाय विल यू ट्रस्ट मी अगेन? हं. सो दॅट इज व्हेरी इम्पोर्टंट. आनी हेज्या वांगडाच एक लोक सायकॉलॉजिकली खेळोन हं, डिफरंट लोकांक फसयतात. हं, इट्स कनेक्टेड टू हॉनेस्टी एंड प्युरिटी ओन्ली. हं, बट ही सायकॉलॉजी बिझनसान खंय पर्यंत यूज करप आनी खंय पर्यंत यूज करप ना. कित्याक हे टर्म्स यूज करून लोक डिफरंट टर्म्स यूज करून लोकांक हायलायट करता किंवा अट्रॅक्ट करता. बऱ्या भाशेन उलोवन, बरे हाय लँग्वेज वर्ड्स यूज करून, हं. जेचे कोणाक मिनिंगूच खबर आसना. एक स्वता तेका खबर आसना. अशे वर्ड्स यूज करून अट्रॅक्ट करप. सो खंय पर्यंत तेजो इम्पोर्टन्स आसा बिझनसान? तेजी गरज आसा काय ना? काय I सिम्पलिटी इज इनफ? I don't think it is हं. much required until and unless, especially
तू जर तर तुजे कॉन्शियन्स जर तर लीप आसा, हं, ओके, तुजे कडल्यान हं, तूं खूब हें दवरना लोकांचें, जाल्यार आय थिंक हं. इट इज अ गुड थिंग. यू डोंट हॅव टू वरी अबाउट ऑल ऑफ दॅट. ओके. आणि एक तुम्ही उद्या केला आसतलें, सेल्फ एनालायझिंग क्वेशन्स खूप इम्पोर्टंट आसता हं, प्रत्येका खातीर. आणि आपल्याक प्रश्न विचारप खूप इम्पोर्टंट आसता. आमी हं, आतां कशें पॉडकास्टान आमी तुका विचारलें, तूं म्हाका डिस्कस करता. हं, इज ऑल्सो इम्पोर्टंट. तेज्यापेक्षा इम्पोर्टंट आसता स्वताक विचारप हं. प्रश्न. हे तुमी तुमकां कशे विचारतात प्रश्न? तुमचे तुमकां प्रश्न खंयचे आसता? सेल्फ एनालायझिंग क्वेशन? सो फॉर एक्झाम्पल आतां क्वेश्चन येयलो की अ, हांवें आतां जे पयशे केल्या, ओके, टील लायफ टायम. लेट्स से आय आस्क्ड माय सेल्फ, जे हांवें जोडला हं, ते खरे इस्पार जोडला की कोणाक नागोवन फटोवन जोडला. व्हडली क्वेश्चन तर एकल्या मनशान आपणाक विचारची, वेदर एन एंटरप्रेन्योर हं, आस्क दिस क्वेश्चन्स. द कॉन्शियन्स ऑफ दॅट पर्टिक्युलर पर्सन इज व्हेरी इम्पोर्टंट. ते जर तर तेणें कॉन्शियसान म्हणलें की ना बाबा तुवें केलां तें सारकें केलां. तुवें कांय अशें लोकांक फटोवंक ना, वो कितें करूंक ना. सो दॅट वे एट लीस्ट दॅट पर्सन इज ॲट पीस. हं, तो म्हणजे तो शांतिकायेन रावंक तरी पावतलो, की म्हणलें की आपणें कोणाक असो फटोवन नागोवन अशे पयशे करूंक ना अशें. सो तशेंच जर तर कोणाक हेल्प करूंक जाय आनी त्या मनशाक जर तर तूं आदाराक पावलो, तीच गोश्ट तुवें मनान चिंतली, आपणें अशें केल्लें तें खरें केलें, की लेट्स हं, से तो मनीस तुजो दुस्मान आशिल्लो आनी यू डिडंट हं, वॉन्ट टू हेल्प हिम, बट यू स्टील हेल्प्ड हिम इन ऑन हं, ह्युमॅनिटेरियन ग्राउंड्स. ते जर तर तुवें केलें, जाल्यार हाऊ डिड इट हेल्प यू? वेदर इट हेल्प यू ऑर हं. नॉट? सो अशें ही जर तर क्वेश्चनां विचारलीं, ऑब्वियसली इट इज गोइंग टू हेल्प यू इन आणि द लाँग डिफरंट रन. तुम्ही पळयला असेल की असे बारीक-बारीक प्रश्न जशे की तुम्ही म्हणले पैशाबद्दलूच. फॉर एक्झाम्पल बारीकसो प्रश्न दिलेलो एक घड्याळ. हं, घड्याळ आपल्या खातीर कित्याक जाय? हं, आपूण लाखाचे घड्याळ घालूं का 1000चे घालूं का हं. ₹500 घालूं? घड्याळ आपल्या खातीर कित्याक इम्पोर्टंट? आपल्या खातीर होय प्रश्न या, क्लॅरिटी डिफरंट लेव्हलाचेर गावता. या. आणि एव्हरीडे आन्सर चेंज जाता. छान. बिकॉज मेन हय, क्वेश्चन इन द एंड हय, घड्याळ इज हय, ओन्ली गोइंग टू हय, टेल यू द टाईम. हय, ती 1,00,000ची जावं की हय. 10,000ची जावं. ओके. सो दॅट इज द क्वेश्चन. सो पॉइंट इज व्हॉट? इन द एंड यू हॅव टू नो द नीड. येस. ओके. तुजें जर तुका खरें जाय, की तुका एज दे से नो, हय, देयर इज अ बिग डिफरन्स बिटवीन नीड एंड अ वॉन्ट. हय, हय. ओके. तर तशें. सो जरी तुका जशे तुम्ही एक्चुअली आतां एक्झाम्पल दिले अशे बशीचे आणि बायकीचे. हां, तुमकां तशें. सद्या बायकीची गरजूच ना. ना. आणि आता बशीन वयता तुमी ट्रॅव्हल करता. सो ते इस्पार. या. तर ओव्हरऑल आमी जे डिस्कशन केलें हे जर तुमकां एका लायनीन जर सांगपाक जाय, म्हटल्यार एक ओव्हरऑल हे तुमी शिका ह्या पॉडकास्टांसून जाल्यार ती गजाल कितें आसतली? सो लोकांक सांगपाक जाय म्हणल्यार पयलीं सद्याक म्हणल्यार एग्रीकल्चर न्ही ऑर एंटरप्रेन्योरशीप फॉर दॅट मॅटर इज व्हेरी इम्पोर्टंट. हं, ओके. आयज जर तर तुमी हं, बरें जेवण खाता जाल्यार इट्स ऑल बिकॉज ऑफ देम. त्या हिसपार जर तर लोकांक आनीक मोटिवेट करूंक जाय, जाल्यार आय होप आय एम डुईंग माय हं, लेवल बेस्ट. ओके. बिकॉज हांवें खुबश्या भुरग्यांक पेरंट्स म्हाजी खुबशीं पेरंट्सां येतात. ओके. दे लायक कॅन यू डू अ क्लास फॉर दीस पर्टिक्युलर स्टुडंट? आनी हांवें खूब जाणांक केल्या देखून हं, भुरग्यांक शिकोवपाक बेसीक नॉलेज अशी. बट आय डोंट चार्ज देम. ओके. सो इन दिस केस इज व्हॉट? आय एम गिविंग नॉलेज फ्री ऑफ हं. दीस, सो दॅट द पर्टिक्युलर पर्सन लर्न्स. हांवें खुबश्या भुरग्यांक म्हाज्या शेतान देखून वयला. म्हणलें अशें-अशें हय, आतां. एक अशीं झाडां रोवप, अशें हें करप. बिकॉज दे आर लायक मी ऑफ माय एज, कमिंग फ्रॉम हं, सिटी एरिया. हं, लायक ती जर झाड सोड, एक पान देखून पळोवंक नासतलें वाऱ्यार उडटा तशें. हय. सो ही गोश्टी व्हेरी इम्पोर्टंट. लोकांनी जाता तितले फुडले पिळगेक कितें सांबाळून दवरचें, जावं तेंकां ती कशें हं. मोटिवेट करून तेंकां हेल्प करचें. दॅट इज व्हेरी इम्पोर्टंट. सो वन पर्सन कॅन लर्न फ्रॉम इट अँड हेल्प अदर्स ऑल्सो इन रिटर्न. आतां म्हणटात पळय जशें की तुमी हेल्प करता विथआऊट एनी इंटेन्शन म्हळ्यार हं, एक पॉझिटिव्ह इंटेन्शनान तुमी हेल्प करता हं, आसतलेच. सो आतां कशें जाला, आपूण एक एंटरप्रेन्युअर जाला, आपूण कोर्स रेडी करतलो आनी आपूण सेल करतलो. हं, तुमी पळयलां आसतलें, हं, प्रत्येक जाण हें करतात काम हं, आनी कोर्स करप रॉंग ना. हं. पण कोर्साची गरजूच आसता काय ना? म्हळ्यार एक्चुअली आमी कोर्स पर्चेज करून शिकपाक जाय काय विथआऊट कोर्स सुद्दां आमी शिकपाक शकता हें म्हाका विचारपाक जाय. इन व्हॉट फील्ड? तूं एग्रीकल्चरा हां, बद्दल एग्रीकल्चरा विचारता? बद्दल तुमकां आं. विचारपाक सोदता. सो एग्रीकल्चर खरें म्हणल्यार इफ यू आस्क मी हं, टुडे, एज पर टुडे, इफ यू आस्क मी whether doing a course, a degree course in agriculture was better or learning in a field was better, I would always say हं, learning from the field was better. Because ही जी तुका प्रॅक्टिकल नॉलेज मेळटा और तुका कल्चरल जे मेथड हं, शिकयता न्ही लोक, जे तुजे आजे आज्यांनी केल्ले. हं, आतां तुमी जर तर म्हणटा आसतली, फॉर एक्झाम्पल नण्णी काडली न्ही शेतांतली आनी तुवें ती एका कोणशाक मारली आनी थंय कोणीन आजो वयता बीन जाल्यार ते म्हणटा आसतले, "थंय अशें मारनाका, तेका हं, उजो लाय आनी लासोन काड." हं, आतांच्या काळार जर तर तूं तेच जर तर शिकोंक वयशी न्ही,
देर इज अ सायंटिफीक रिझन. बट तेन्ना तांकां खबर नाशिल्लें. आतां तो सायंटिफीक रिझन तरी खबर आहा. कित्याक लागून करता? जस्ट बिकॉज तेतून ती नडणी काडटा एक एक फावटी फुलां येयल्लीं आसता. ती फुलां जर तर बियो जाल्ल्यो आहा आनी तुवें त्यो थंय मारल्यो. त्यो बियो थंयच्यान देखून स्प्रेड जावन तुका परत नडणी येता. सो these scientific reason, these cultural methods, ताका उजो लावप व अशें कितें, दॅट इज व्हेरी इम्पोर्टंट. जर तूं तें शिकना जाल्यार यू आर नॉट लर्निंग अ लॉट ऑफ नॉलेज इज व्हेरी इम्पोर्टंट. ओके, बिकॉज सो दॅट इज वाय आय सेड. सो जाता तितली हांव लोकांक शिकयता. ओके, वेदर इट इज न्यू पीपल ऑर यंग पीपल. आनी म्हाका जर तर कित्याक म्हणटा हांव प्रॅक्टिकल नॉलेज क्लासीन बसनासतना प्रॅक्टिकल नॉलेज जर आमी घेतिल्ली in terms of a course or a degree course, I still suggest, I would prefer sitting in the field and studying practical knowledge than going to a particular college or a course and studying. एका सेंटेन्सान सांगा प्रॅक्टिकल नॉलेजीचो पॉवर कितें? तुम्ही you can achieve the life, or you can achieve the whole world with practical knowledge than bookish knowledge. लास्ट हांव एकूच म्हणपाक सोदतां की जे आमचे कन्वर्सेशन जालें, कांय प्रश्न प्रिपेर नासले. प्रश्न जर म्हजे कितें चुकले आसत जाल्यार म्हाका माफ करा. थँक्स फॉर कमिंग एंड शेअरिंग दीस इम्पोर्टंट नॉलेज. बिकॉज अशें फार्मिंगे भितरले इतलें डीप नॉलेज शेअर करपाक एक्चुअली मोस्टली फार्मर्सूच एक्चुअली खूब कमी दिसता गोंयांत. Yeah. आनी यंग फार्मर्स जाल्यार खूबच कमी आसा. सो तुमकां खूब खूब हांव मना पासून एक थँक यू म्हणटा आनी तुमच्या फुडच्या वाटचाली खातीर तुमकां शुभेच्छा दिता. थँक यू सो मच फॉर शेअरिंग दीस नॉलेज.